नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग सब्जेक्टवरती बोलणार आहोत, दॅट इज ऑफ विटनेस. सेक्शन 124 ते 139 ऑफ भारतीय साक्ष अधिनियम 2023. कोर्टात साक्ष कोण देऊ शकतं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? आणि याचे नियम थोडे गोंधळात टाकणारे असू शकतात. पण काळजी करू नका, आज आपण हेच नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अच्छा, एक प्रश्न विचारतो. समजा एका 7 वर्षाच्या मुलाने कोर्टात साक्ष दिले, तर त्याच्या बोलण्यावर एखाद्याला तुरुंगवास होऊ शकतो का? काय वाटतं? आपण सिनेमांमध्ये हे खूप पाहिलं आहे, पण खऱ्या आयुष्यात कायद्याच्या पुस्तकात काय लिहिलंय? चला शोधूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. आणि यात एक असा नियम आहे जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो, आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला नक्कीच चकित करेल. तर कायद्याचा जो मूळ नियम आहे ना, तो खूपच सरळ आणि उदार आहे. तो म्हणतो, प्रत्येकजण साक्ष देऊ शकतो. हो, अगदी प्रत्येकजण, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की ती व्यक्ती साक्ष देण्यासाठी सक्षम नाही. म्हणजे कायदा कोणालाही सुरुवातीलाच नाही म्हणत नाही. म्हणजे आपल्या त्या 7 वर्षांच्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कायद्याप्रमाणे उत्तर आहे होय, एका लहान मुलाच्या साक्षीवर सुद्धा शिक्षा होऊ शकते. आणि याचं कारण म्हणजे तोच नियम जो आपण आत्ताच पाहिला. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न. जर प्रत्येकजण साक्ष देऊ शकतो, तर मग अपात्र कोण आहे हे कोर्ट कसं ठरवतं? यासाठी ना एक खूप सोपी फक्त 2 प्रश्नांची टेस्ट आहे. चला तीच पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, कोर्टाला याच्याशी काही देणं घेणं नाहीये की ती व्यक्ती कोण आहे, त्याचं वय काय किंवा त्याला काय आजार आहे. कोर्ट फक्त हे बघतं की त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता आहे का, म्हणजे काय तर तिला प्रश्न समजतात का आणि ती व्यवस्थित उत्तरं देऊ शकते का. बस, फक्त हे 2च प्रश्न. पहिला, तुम्हाला विचारलेले प्रश्न कळतायत का? आणि दुसरा, तुम्ही त्या प्रश्नांची नीट तर्कसंगत उत्तरं देऊ शकता का? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर तुम्ही पात्र साक्षीदार आहात. वय, आजार, बाकी काहीही महत्त्वाचं नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर मुद्दा वय, मानसिक आजार किंवा शारीरिक आजार हा नाहीये. अजिबात नाही. मुद्दा फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा आहे, प्रश्न समजणं आणि तर्कसंगत उत्तर देणं. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लोकांमध्ये याबद्दल बरेच गैरसमज आहेत. आणि याच सोप्या टेस्टमुळे आपल्याला वाटणार नाही अशा अनेक लोकांना कायदा साक्षीदार म्हणून परवानगी देतो. चला तर काही उदाहरणं बघूया, म्हणजे हे आणखी स्पष्ट होईल. तर ही जी 2 प्रश्नांची टेस्ट आहे ती कोणाकोणाला लागू होते? लहान मुलांना, खूप वयस्कर लोकांना, ज्यांना मानसिक आजार आहे त्यांना, इतकंच काय, जे बोलू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांनाही. चला एक एक करून बघूया. पहिलं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे. आपल्या समाजात याबद्दल अनेक गैरसमज आहेत. तर काय वाटतं, अशी व्यक्ती साक्ष देऊ शकते? तर कायदा म्हणतो हो, नक्कीच देऊ शकते. फक्त डॉक्टरने निदान केलंय म्हणून कोणी अपात्र ठरत नाही. महत्वाचं हे आहे की ज्यावेळी ती व्यक्ती कोर्टात साक्ष देत आहे, त्यावेळी तिला प्रश्न समजत आहेत का आणि ती नीट उत्तरं देत आहे का. मुद्दा त्या क्षणाचा आहे. ओके, आता दुसरं उदाहरण. समजा एक 85 वर्षांचे आजोबा आहेत. त्यांचं काय, त्यांना साक्ष देता येईल? इथेही अगदी तोच नियम. वय कितीही असो, जोपर्यंत ते आजोबा प्रश्न समजू शकतात आणि तर्कसंगत उत्तर देऊ शकतात, तोपर्यंत ते एक पात्र साक्षीदार आहेत. म्हणजे वय फक्त एक आकडा आहे, खरी कसोटी आहे बौद्धिक क्षमतेची. पण थांबा, आता मनात एक प्रश्न नक्की आला असेल की ठीक आहे, लहान मुलगा पण साक्ष देऊ शकतो, वृद्ध व्यक्ती पण देऊ शकते, पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास किती ठेवायचा, बरोबर? आणि इथेच 2 खूप महत्त्वाचे शब्द येतात. पहिली गोष्ट, साक्षमता म्हणजेच कॉम्पिटन्सी. याचा सरळ अर्थ आहे कोर्टात बोलण्याची परवानगी. समजा हा एक एंट्री पास आहे. आणि दुसरा शब्द आहे विश्वसनीयता म्हणजेच क्रेडिबिलिटी. याचा अर्थ एकदा का बोलायची परवानगी मिळाली की तुमचं बोलणं किती खरं आहे, किती विश्वास ठेवण्यासारखं आहे हे तपासणं. हाच या दोन्हींमधला मोठा फरक आहे. हे बघा, साक्षमता म्हणजे काय, ती व्यक्ती साक्ष देऊ शकते का आणि हे कोण ठरवतं? न्यायाधीश. पण विश्वसनीयता म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा का, आणि हे न्यायाधीश किंवा ज्युरी ठरवतात. एक आहे परवानगी आणि दुसरं आहे त्या बोलण्याचं वजन. तर मग कोर्ट हे कसं ठरवतं की कोणावर विश्वास ठेवायचा?
त्यांच्याकडे काही पद्धती आहेत. ते सुरुवातीला काही सोपे प्रश्न विचारतात. साक्षीदाराचे हावभाव कसे आहेत, तो बोलताना घाबरतोय का हे बघतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची साक्ष बाकीच्या पुराव्यांशी जुळतेय का हे तपासतात. चला तर, आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. हा जो नियम आहे की जवळजवळ प्रत्येकजण साक्ष देऊ शकतो, हा नियम इतका महत्त्वाचा का आहे, यामागे नक्की काय विचार आहे? यामागे खूप मोठं कायदेशीर तत्त्व आहे, ज्याला म्हणतात ऑडी अल्टरम पार्टेम. याचा सोपा अर्थ आहे, दुसरी बाजू ऐकून घ्या. विचार करा, जर आपण काही लोकांना बोलायची संधीच दिली नाही तर न्याय कसा होईल? म्हणून प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क मिळायला हवा. अजून एक महत्त्वाची म्हण आहे, पुरावे मोजले जात नाहीत तर तोलले जातात. म्हणजे किती लोकांनी साक्ष दिली हे महत्त्वाचं नाही, तर त्यांच्या साक्षीमध्ये किती तथ्य आहे, किती वजन आहे हे महत्त्वाचं आहे. कायदा गुणवत्तेवर लक्ष देतो, संख्येवर नाही. तर मग आज आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदा कोणाच्याही वयाला किंवा शारीरिक मानसिक स्थितीला महत्त्व देत नाही. कायदा महत्त्व देतो फक्त एका गोष्टीला, ती म्हणजे समज आणि तर्कसंगत उत्तर देण्याची क्षमता. पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. जर साक्ष देण्याचा दरवाजा जवळजवळ सगळ्यांसाठी उघडा असेल, तर मग कोर्ट सत्यापर्यंत पोचतं कसं? खरं काय आणि खोटं काय हे कसं ओळखलं जातं? आणि इथेच तर खरी कसोटी लागते, पुराव्याचं वजन करण्याच्या कलेची. कल्पना करा की एखाद्या गुन्ह्याचा एकमेव साक्षीदार तो बोलूच शकत नाहीये. मग काय, न्याय तिथेच थांबणार का? नाही. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातल्या एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत, जे अशा शांत आवाजांनाही ऐकण्याची ताकद देतं. आणि ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. अनेकदा असं खरंच होतं. एखाद्या घटनेचा कोणीतरी साक्षीदार असतो, ज्यानं सगळं काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं, पण ती व्यक्ती बोलू शकत नाही. मग त्या व्यक्तीच्या साक्षीचं काय करायचं? त्याचं सत्य न्यायालयापर्यंत कधी पोहोचणारच नाही का? हाच प्रश्न आपल्याला आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे घेऊन जातो. यालाच म्हणतात मूक साक्षीदाराची समस्या. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती पाहिलेलं सत्य फक्त बोलता येत नाही म्हणून मांडू शकत नाही, तेव्हा न्याय प्रक्रियेत एक खूप मोठी अडचण उभी राहते. मग अशा परिस्थितीत न्याय मिळणार कसा? ही खरंच एक खूप गंभीर परिस्थिती आहे. कारण इथे केसला एक वेगळं वळण देणारा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा त्या एका व्यक्तीच्या मनात आणि डोळ्यांत अडकलेला असतो. आणि कारण काय? तर फक्त संवाद साधण्याची शारीरिक असमर्थता. यामुळे न्याय मिळण्यात एक मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. पण आपल्या कायद्याने या समस्येवर एक खूप प्रभावी आणि खरं तर एक मानवी दृष्टिकोन असलेलं उत्तर शोधून काढलंय. आणि ते उत्तर म्हणजे भारतीय पुरावा कायद्याचं कलम 125. चला तर मग पाहूया हे कलम नक्की काय म्हणतं. या कायद्याच्या मुळाशी एक खूप मोठं आणि शक्तिशाली तत्व आहे. ते म्हणजे अपंगत्व म्हणजे अपात्रता नव्हे. याचा सरळ अर्थ आहे की केवळ बोलता येत नाही म्हणून कोणीही सत्य सांगण्यासाठी अपात्र ठरत नाही. हेच या कलमाचं मूळ आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलम 125 हे स्पष्टपणे सांगतं की जो साक्षीदार बोलू शकत नाही, तो त्याला शक्य असलेल्या इतर कोणत्याही समजण्यायोग्य मार्गाने आपली साक्ष नोंदवू शकतो. म्हणजे लिहून देऊ शकतो, खुणा करून किंवा हावभावांनी सांगू शकतो. अट फक्त एकच आहे, हे सगळं खुल्या न्यायालयात व्हायला पाहिजे. बरं, मग आता हे समजून घेऊया की कायदा बोलण्यापलीकडच्या संवादाला कशी मान्यता देतो आणि ही जी मूक साक्ष आहे ती प्रत्यक्षात कशी नोंदवली जाते. इथे कायद्याचा दृष्टिकोन अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. व्यक्ती बोलू शकते की नाही यावर कायदा लक्ष देत नाही. कायदा लक्ष देतो त्या साक्षीदाराला काय म्हणायचं आहे ते किती स्पष्टपणे समजतंय यावर. थोडक्यात संदेश महत्वाचा आहे, तो सांगण्याचं माध्यम नाही. कलम 125 नुसार साक्षीदार लिहून आपली साक्ष देऊ शकतो, सांकेतिक भाषेचा म्हणजे साइन लँग्वेजचा वापर करू शकतो किंवा अगदी हावभावांनीही संवाद साधू शकतो. म्हणजे कोणतीही अशी पद्धत ज्यातून त्याचा मुद्दा न्यायालयापर्यंत स्पष्टपणे पोहोचेल ती पद्धत कायदा मान्य करतो. पण यातली एक खूप जास्त महत्वाची अट म्हणजे हा सगळा संवाद खुल्या न्यायालयात सगळ्यांसमोर झाला पाहिजे, बंद दाराआड नाही. याच्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते आणि दोन्ही पक्षांना एक निष्पक्ष सुनावणीची खात्री मिळते. आणि ऐकायला कदाचित आश्चर्य वाटेल, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जरी ही साक्ष लिहून किंवा खुणांद्वारे दिली गेली असली तरी कायद्याच्या नजरेत तिला मौखिक पुरावा म्हणजेच ओरल एव्हिडन्स मानलं जातं.
याचा अर्थ बोलून दिलेल्या साक्षीला जेवढं कायदेशीर वजन आहे तेवढंच वजन ह्या साक्षीलाही मिळतं. ठीक आहे, साक्ष देण्याची परवानगी तर मिळाली, पण मग तिच्या विश्वासार्हतेचं काय आहे? कारण जिथे संवाद बोलून होत नाही तिथे गैरसमज होण्याची शक्यता असते. म्हणूनच कायदा फक्त साक्ष देण्याची परवानगीच देत नाही, तर त्या पुराव्याची सत्यता टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपायही सांगतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा केसेसमध्ये एवढ्या सगळ्या अतिरिक्त सुरक्षा उपायांची गरजच काय आहे? गरज आहे, कारण यात काही संभाव्य धोके लपलेले असू शकतात. इथे मुख्यत्वे 2 धोके आहेत. एक, साक्षीदाराचा खुणा किंवा हावभावांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, आणि दुसरा, जो जास्त गंभीर आहे, तो म्हणजे साक्षीदारावर दबाव टाकून किंवा त्याला काहीतरी वेगळं सांगायला शिकवून त्याच्या साक्षीत बदल घडवून आणण्याची शक्यता असते. आणि हेच धोके टाळण्यासाठी कायद्याने एक 3 स्टेप सुरक्षा कवच तयार केलं आहे, जे बंधनकारक आहे. पहिलं, न्यायालयाने दुभाषी किंवा विशेष शिक्षकाची मदत घ्यायलाच हवी, जेणेकरून खुणांचा योग्य अर्थ लावला जाईल. दुसरं, दिलेली साक्ष जशीच्या तशी शब्दशः नोंदवून घेतली जाते. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अनिवार्य आहे. या रेकॉर्डिंगमुळे नंतर साक्षीदारावर काही दबाव होता का किंवा त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ तर लावला गेला नाही ना, हे तपासता येतं. चला, आता आपण फक्त प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन त्यामागे दडलेलं जे मोठं तत्व आहे ते समजून घेऊया. हा कायदा इतका महत्त्वाचा का आहे? न्यायशास्त्रात एक मूलभूत तत्व आहे जे जगभर मानलं जातं, ऑडी अल्ट्रम पार्टेम. हा एक लॅटिन वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ होतो दुसऱ्या बाजूचंही ऐकून घ्या. म्हणजे कोणालाही त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिल्याशिवाय दोषी ठरवता येत नाही. कलम 125 हे याच महान तत्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात काय तर कलम 125 हे पक्क करतं की केवळ बोलता येत नाही म्हणून कोणाच्याही सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. हे अपंग व्यक्तींच्या न्यायाच्या हक्काला केवळ मान्यताच देत नाही, तर तो हक्क मिळवण्यासाठी एक ठोस कायदेशीर मार्ग तयार करून देतं. कायद्यात अजून एक प्रसिद्ध म्हण आहे, न्याय केवळ व्हायलाच नको तर तो होताना दिसला पाहिजे. आपण मगाशी पाहिलेली व्हिडिओ रेकॉर्डिंगसारखी जी सुरक्षा प्रक्रिया आहे ती हेच काम करते. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून घट्ट होतो. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, कायदा व्यक्तीच्या बोलण्याला नाही तर तिच्या सत्याला आणि ते मांडण्याच्या अधिकाराला महत्त्व देतो. म्हणजेच कायद्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे, संवादाची पद्धत नाही. सत्य कोणत्याही माध्यमातून समोर येऊ शकतं आणि ते ऐकलं गेलंच पाहिजे. हाच कलम 125चा खरा संदेश आहे. जरा विचार करा, जर असे कायदे नसते तर किती लोकांचं सत्य कायमचं शांत राहिलं असतं. न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का? चला, एका इंटरेस्टिंग प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, एखादी पत्नी तिच्या पतीविरुद्ध न्यायालयात साक्ष देऊ शकते का? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट मिळतं भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 126 मध्ये, जे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 126 ची ओळख करून घेऊ, मग त्यातील कायदेशीर भाषा सोप्या शब्दांत समजावून घेऊ, प्रत्यक्ष कोर्टात ते कसं वापरलं जातं हेही बघू. त्यानंतर सक्षमता आणि विशेषाधिकार यातला फरक, जो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तपासू आणि शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स आणि रिव्हिजन करूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. कलम 126 ची ओळख. हे कलम पती-पत्नीच्या साक्षीच्या पात्रतेबद्दल बोलतं, जी एक मूलभूत कायदेशीर संकल्पना आहे. आता बघा, ही गोष्ट फारच रंजक आहे. पूर्वी जुन्या इंग्रजी कायद्यानुसार पती आणि पत्नीला एकच कायदेशीर व्यक्ती मानलं जायचं आणि त्यामुळेच ते एकमेकांविरुद्ध साक्ष देऊ शकत नव्हते. पण आपल्या आधुनिक भारतीय कायद्याने हा नियम पूर्णपणे बदलला. कलम 126 स्पष्ट सांगतं की लग्न झाल्या म्हणजे तुम्ही साक्षीदार म्हणून अपात्र ठरत नाही. पती-पत्नी हे स्वतंत्र साक्षीदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कलम फक्त दिवाणी प्रकरणांसाठी नाही, तर फौजदारी प्रकरणांमध्येही पती-पत्नीला साक्षीदार म्हणून सक्षम बनवतं. हेच या कलमाचं खरं वैशिष्ट्य आहे. चला, आता पुढच्या भागाकडे जाऊया. आपण बघूया
की कायद्याच्या पुस्तकात हे कलम नेमकं कसं लिहिलं आहे आणि त्याचा आपल्या सोप्या भाषेत काय अर्थ होतो. बरं, कायद्यातल्या मूळ ओळी अशा आहेत. आता ही भाषा थोडी किचकट वाटू शकते, पण सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ह्याचा सरळ अर्थ असा आहे की कोणताही खटला असो, दिवाणी असो किंवा फौजदारी, त्यातल्या कोणत्याही पक्षाचा पती किंवा पत्नी हे साक्ष देण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या पात्र असतील, म्हणजेच ते सक्षम साक्षीदार असतील. या कलमामध्ये 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे दिवाणी कार्यवाही. म्हणजे काय तर व्यक्तींमधील वाद, जसे की मालमत्तेचे किंवा कराराचे, यात पती-पत्नी साक्ष देऊ शकतात. दुसरा शब्द आहे फौजदारी कार्यवाही. म्हणजे जिथे राज्य एखाद्या व्यक्तीवर गुन्ह्यासाठी खटला चालवतं, यातही आरोपीचा पती किंवा पत्नी साक्ष देऊ शकते. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा शब्द सक्षम साक्षीदार. याचा अर्थ न्यायालयात पुरावा देण्यासाठी कायदेशीररित्या पात्र असलेली व्यक्ती. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण हे कलम कोर्टात खरंच कसे वापरलं जातं? चला, ते आता पाहूया. बघा, ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. समजा एखादी दिवाणी किंवा फौजदारी केस सुरू झाली आणि त्यात एखाद्याच्या पतीला किंवा पत्नीला साक्षीदार म्हणून बोलावलं गेलं, मग ते बाजूने असो वा विरोधात, तेव्हा कलम 126 नुसार न्यायालय त्यांना साक्ष देण्यासाठी सक्षम आहे असं घोषित करतं. आणि एकदा ते सक्षम ठरले की त्यांची साक्ष ग्राह्य पुरावा म्हणून स्वीकारली जाते. चला, काही व्यावहारिक उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. समजा मालमत्तेचा वाद आहे, तर पत्नी तिच्या पतीच्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी साक्ष देऊ शकते. किंवा एखादं फौजदारी प्रकरण घेऊया. समजा पतीवर चोरीचा आरोप आहे, तर तो घटनेच्या वेळी कुठे होता याबद्दल पत्नी साक्ष देऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलम 498 म्हणजे कौटुंबिक छळाच्या प्रकरणात पत्नीची तिच्या पतीविरुद्धची साक्ष तर अत्यंत निर्णायक ठरते. ह्या संदर्भात एक खूप महत्वाचा लँडमार्क खटला आहे, राम भरोसे विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. ह्या निकालाने ह्या कलमाच्या तत्वाला आणखीनच बळकटी दिली. या केसमध्ये कोर्टासमोर प्रश्न अगदी सरळ होता. फौजदारी खटल्यात पत्नी पतीविरुद्ध साक्ष देऊ शकते का? आणि न्यायालयाने अगदी स्पष्टपणे होय असं उत्तर दिलं. पण एक महत्वाची गोष्ट पण सांगितली. फक्त साक्ष देण्यास पात्र असणं पुरेसं नाही, तर दिलेली साक्ष विश्वासार्ह सुद्धा असली पाहिजे. फक्त नातं आहे म्हणून साक्ष नाकारली जाणार नाही, पण तिची सत्यता मात्र नक्कीच पारखली जाईल. आता आपण येतोय या कलमाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत नाजूक भागाकडे, तो म्हणजे सक्षमता आणि विशेषाधिकार यातील फरक. इथे खूप जण गोंधळतात. हा फरक खूप नीट समजून घ्या. कलम 126 सक्षमता म्हणजेच कॉम्पिटन्सीबद्दल बोलतं. म्हणजे पती किंवा पत्नी साक्ष देऊ शकतात का, याचं उत्तर आहे होय. ही एक प्रकारची परवानगी आहे. पण विशेषाधिकार किंवा प्रिव्हिलेज ही एक वेगळी गोष्ट आहे. ती सांगते की त्यांना कोणती माहिती उघडण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही. हे विशेषतः लग्नानंतरच्या काळात झालेल्या गोपनीय संवादाचं संरक्षण करतं. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न येतो. या कलमाच्या मागे एक मोठं कायदेशीर तत्व लपलेलं आहे. ते आहे ऑडी अल्टरम पार्टेम. याचा अर्थ दुसऱ्या बाजूचेही ऐकून घ्या. न्याय तेव्हाच होऊ शकतो जेव्हा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं जातं, नाही का? कलम 126 हेच तत्व पाळतं. केवळ वैवाहिक नातं आहे म्हणून कोणाचीही साक्ष नाकारली जाऊ नये, जेणेकरून न्यायालयाला सत्यापर्यंत पोचायला मदत होईल. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर कळलं की पती-पत्नी साक्ष देऊ शकतात. पण मग न्यायालय त्यांच्या साक्षीचं मूल्यमापन कसं करतं? त्या साक्षीला किती महत्त्व दिलं जातं? चला, ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, पती-पत्नीची साक्ष पूर्णपणे ग्राह्य आणि संबंधित मानली जाते. म्हणजे फक्त नातं आहे म्हणून ती बाजूला सारली जात नाही. पण इथे एक पण आहे. न्यायालय तिची काळजीपूर्वक छाननी करतं, कारण नात्यामुळे साक्षीत काही पूर्वाग्रह किंवा भावनिक प्रभाव असू शकतो, म्हणून न्यायालय ते तपासतं. म्हणूनच कायद्यात एक छान वाक्य आहे की पुरावा मोजला जात नाही, तर तो तोलला जातो. त्याच्या संख्येपेक्षा त्याची गुणवत्ता जास्त महत्वाची असते. चला, आता या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि परीक्षेसाठी सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. न्यायपालिका आणि एपीओ परीक्षेसाठी ही टिप नक्की लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला पती-पत्नीच्या सक्षमतेवर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, तर मेन्समध्ये सक्षमता म्हणजे कलम 126 आणि विशेषाधिकारित संवाद यामधल्या फरकावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, कलम 126
भारतीय पुरावा कायदा. दुसरं, विवाह हे साक्षीसाठी अडथळा नाही, पती-पत्नी हे सक्षम साक्षीदार आहेत. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, सक्षमता आणि विशेषाधिकार ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि शेवटी या संपूर्ण कलमाचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे की कायद्याच्या न्यायालयात सत्य शोधण्याच्या मार्गात विवाह कधीही अडथळा बनू शकत नाही. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक सखोल माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. हे कलम न्यायाधीशांना मिळणाऱ्या संरक्षणाबद्दल बोलतं. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी हे कलम इतकं महत्त्वाचं का आहे आणि तुमच्या परीक्षांमध्ये यावर कसे प्रश्न येऊ शकतात हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग एका इंटरेस्टिंग प्रश्नाने सुरुवात करूया. कधी विचार केला आहे का की एखादा न्यायाधीश जो कोर्टात केस चालवत आहे त्याला त्याच केसमध्ये घडलेल्या गोष्टींबद्दल साक्षीदार म्हणून साक्ष द्यायला भाग पाडता येतं का? हाच प्रश्न कलम 121च्या अगदी केंद्रस्थानी आहे. हे खरं तर एक खूपच गुंतागुंतीचं प्रकरण आहे, नाही का? एका बाजूला न्यायाधीशांची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला साक्षीदाराची. मग अशा वेळी करायचं काय? पण काळजी करू नका, कायदा यावर एक अगदी स्पष्ट उपाय देतो जो आपण आज समजून घेणार आहोत. आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या कलम 121 मध्ये. हे कलम न्यायाधीशांसाठी एका संरक्षणात्मक ढाळीसारखं काम करतं. चला तर मग बघूया की हे कलम नेमकं काय म्हणतं. ओके, तर हे आहे बेअर ॲक्टमधलं वाक्य. आता कायद्याची भाषा बघून घाबरून जाऊ नका, ती थोडीशी क्लिष्ट असतेच, कारण त्यात प्रत्येक शब्दाला एक खास अर्थ असतो. आपण आता याला एकदम सोप्या शब्दात फोडून समजून घेऊया. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा सेक्शन काय करतो तर तो न्यायाधीशांच्या स्वातंत्र्याला प्रोटेक्ट करतो. त्यांना त्यांच्या कोर्टातल्या कामाबद्दल किंवा निर्णयांबद्दल कोणीही प्रश्न विचारू शकत नाही, त्यांना उत्तर द्यायला भाग पाडू शकत नाही. ही त्यांच्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह शील्ड आहे, एक ढाल आहे. चला आता ह्या सेक्शनला अजून डीपमध्ये जाऊन समजून घेऊया. कुठल्याही कायद्याच्या तरतुदीला समजून घेण्यासाठी ना तिचे महत्त्वाचे घटक म्हणजे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स समजून घेणं खूप गरजेचं असतं. तेच आपण आता करणार आहोत. आता स्क्रीनवरचा हा टेबल बघा. इथे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे हे संरक्षण मिळतं कोणाला, तर न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांना. दुसरं, कशापासून संरक्षण मिळतं, तर त्यांच्या न्यायालयीन वर्तनापासून, म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची प्रोसिजर. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, या नियमाला काही अट आहे का, तर हो, जर त्यांना प्रश्न विचारायचेच असतील तर त्यांच्यापेक्षा मोठ्या म्हणजे वरिष्ठ न्यायालयाकडून एक स्पेशल ऑर्डर आणावी लागते. म्हणजे हे संरक्षण ॲब्सोल्यूट नाहीये, त्यावर एक चेक आहे. तर मग ही प्रोसेस नक्की काम कशी करते? समजा एक न्यायाधीश केस चालवत आहेत आणि त्यांच्या कामाबद्दलच काहीतरी प्रश्न विचारला जातोय. तर जनरल रूल काय आहे की त्यांना उत्तर द्यायला भाग पाडता येणार नाही. पण यात एक मोठा पण आहे, एक अपवाद आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. आणि आता आपण येतोय या सेक्शनच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे न्यायाधीश नक्की कधी साक्ष देऊ शकतात आणि कधी नाही. हा जो नियम आणि अपवाद आहे ना, तो समजून घेणं परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. स्क्रीनवरची ही तुलना नीट बघा. हे या पूर्ण सेक्शनची गुरुकिल्ली आहे असं समजा. डाव्या बाजूला काय आहे, तर न्यायाधीशांचं ऑफिशियल काम, जसं की निकाल का दिला किंवा पुरावा कसा रेकॉर्ड केला याबद्दल त्यांना प्रश्न विचारता येणार नाही. पण उजव्या बाजूला काय आहे, तिथे न्यायाधीश एक साक्षीदार म्हणून आहेत, एक सामान्य व्यक्ती म्हणून. त्यांनी कोर्टात काहीतरी घडताना बघितलं. तर हाच तो फरक आहे, न्यायाधीश म्हणून केलेलं काम आणि साक्षीदार म्हणून पाहिलेली घटना. हा फरक डोक्यात अगदी फिट बसला पाहिजे. चला पहिलं उदाहरण बघूया. समजा एका आरोपीने म्हटलं की मॅजिस्ट्रेटने माझा जबाब चुकीच्या पद्धतीने नोंदवला. तर आता त्या मॅजिस्ट्रेटला डायरेक्ट विचारता येईल का? नाही, कारण जबाब नोंदवणं हे त्यांचं न्यायालयीन काम आहे आणि ते कलम 121 नुसार प्रोटेक्टेड आहे. आता दुसरं उदाहरण. समजा खोटा पुरावा देण्याबद्दल केस चालू आहे. तर साक्षीदाराने कोर्टात नक्की काय सांगितलं होतं हे मॅजिस्ट्रेटला विचारता येईल का? नाही, कारण ही माहिती त्यांना त्यांच्या ऑफिशियल कपॅसिटीमध्ये म्हणजे न्यायाधीश म्हणून काम करताना मिळाली आहे. यासाठी सुद्धा वरच्या कोर्टाची परवानगी लागेल. आणि आता येतोय तो महत्त्वाचा अपवाद, इलस्ट्रेशन सी. इथे सगळा गेम बदलतो. विचार करा, कोर्टात सुनावणी चालू असताना आरोपी थेट साक्षीदारावर हल्ला करतो, त्याचा खून करायचा प्रयत्न करतो. आता इथे न्यायाधीश काही निर्णय देत नाहीयेत, तर ते त्यांच्या डोळ्यासमोर एक गुन्हा घडताना बघत आहेत. ते आता न्यायाधीश नाही, तर एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. म्हणून या घटनेबद्दल त्यांची चौकशी नक्कीच करता येईल. बरं,
कुठलाही कायदा नुसता वाचून समजत नाही, त्याला खरा अर्थ मिळतो तो महत्वाच्या केसेस आणि मॅक्झिम्समुळे. आणि मेन्स परीक्षेमध्ये तर हे लिहिणं खूप महत्वाचं आहे. तर चला काही महत्वाचे मुद्दे बघूया. ह्या सेक्शनची जी भावना आहे ना, तिला सपोर्ट करणारी एक खूप फेमस इंग्लिश केस आहे, आर विरुद्ध ससेस जस्टिसेस. ही केस ज्युडिशियल इंटेग्रिटी म्हणजे न्यायालयीन सचोटीसाठी खूप महत्वाची मानली जाते. या केसमध्ये कोर्टाने खूप प्रसिद्ध वाक्य म्हटलं होतं, जस्टिस मस्ट नॉट ओन्ली बी डन बट मस्ट ऑल्सो बी सीन टू बी डन. म्हणजे न्याय फक्त व्हायला नको, तर तो होताना दिसायला सुद्धा पाहिजे. आता याचा संबंध कलम 121शी कसा? तर बघा, जेव्हा न्यायाधीशांना कुठल्याही दबावाशिवाय काम करायचं स्वातंत्र्य मिळतं, तेव्हाच लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहतो. म्हणूनच हे कलम महत्वाचं आहे. याच तत्वाला सपोर्ट करणारी एक लॅटिन मॅगझिन सुद्धा आहे, जी आपण आता बघूया. या मॅगझिनचा सोपा अर्थ आहे, कोर्टाच्या कुठल्याही कृतीमुळे कोणाचंही नुकसान होता कामा नये. याचा अर्थ काय? की कोर्टाची प्रक्रिया इतकी निष्पक्ष असली पाहिजे की त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये. आणि न्यायाधीशांना हे संरक्षण देऊन कायदा हेच पक्क करतो की त्यांचे निर्णय अंतिम आणि अधिकृत मानले जावेत, ज्यामुळे केसवर कोणत्याही चुकीचा प्रभाव पडणार नाही. चला तर मग परीक्षेच्या दृष्टीने एक फास्ट रिव्हिजन होऊन जाऊ दे. या सेक्शनमधले सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स कोणते आहेत ते बघूया. परीक्षेसाठी फक्त हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. 1. सेक्शन नंबर 121. 2. मूळ कन्सेप्ट काय आहे? न्यायाधीशांच्या कामाला संरक्षण. 3. सगळ्यात मोठा अपवाद काय? जेव्हा न्यायाधीश स्वतः साक्षीदार बनतो. आणि 4. अट काय आहे? वरिष्ठ न्यायालयाचा स्पेशल ऑर्डर. बस, हे 4 पॉइंट्स म्हणजे या सेक्शनचा आत्मा आहे. आता परीक्षेसाठी काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबरवर प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस देतील आणि विचारतील की न्यायाधीश साक्ष देऊ शकतो की नाही. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ज्युडिशियल इंडिपेंडन्स आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे न्यायालयीन स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व यामधला बॅलन्स कसा साधला जातो यावर तुमचं मत विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं कलम 121चं सविस्तर विश्लेषण. मला खात्री आहे की न्यायालयीन स्वातंत्र्यासाठी इतकं महत्त्वाचं असलेलं हे कलम तुम्हाला आता एकदम स्पष्ट झालं असेल. ज्युडिशियरी, EPO आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले राहा. अच्छा, कधी विचार केलाय का की एखाद्या पतीला किंवा पत्नीला त्यांच्या पार्टनरच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला कायदा भाग पाडू शकतो का? हा प्रश्न वाटतो सोपा, पण याचं उत्तर खूप गुंतागुंतीचं आहे. आणि हो, याचं उत्तर दडलंय आपल्या कायद्याच्या एका खास तरतुदीमध्ये. चला तर मग परीक्षेच्या दृष्टीने या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. तर आज आपण अभ्यासणार आहोत भारतीय पुरावा कायद्याचं कलम 128. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशियरी आणि APO परीक्षांसाठी ना हा एक हॉट टॉपिक आहे. त्यामुळे यावर आपण जरा विशेष लक्ष देऊया. चला आपण थेट मुद्द्यावर येऊ. कलम 128चा मूळ उद्देश काय आहे? तर तो आहे विवाहित असताना जे काही बोलणं होतं त्याचं संरक्षण करणं. यालाच कायद्याच्या भाषेत प्रिव्हिलेज्ड मॅरिटल कम्युनिकेशन्स असं म्हणतात. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कलम म्हणजे पती-पत्नीच्या नात्यातल्या विश्वासाला दिलेलं एक कायदेशीर कवच आहे. आता बघा स्क्रीनवर, ही आहे कायद्याची मूळ भाषा, म्हणजे बेअर ॲक्टची लँग्वेज. थोडीशी किचकट वाटते नाही का? काही हरकत नाही, आपण याला एकदम सोपं करूया. याचा सरळ अर्थ असा होतो की कोणतीही व्यक्ती जिचं लग्न झालेलं आहे किंवा झालं होतं, तिला तिच्या जोडीदाराने लग्नादरम्यान सांगितलेली कुठलीही गोष्ट उघड करायला भाग पाडता येणार नाही. म्हणजे बघा, या संपूर्ण कलमाचा सार जर एका वाक्यात सांगायचा असेल तर तो असा आहे, जे काही वैवाहिक नात्यात बोललं जातं ते कायद्याच्या नजरेत पूर्णपणे सुरक्षित राहतं. बस, हे एक वाक्य लक्षात ठेवलं ना तरी तुम्हाला या कलमाची मूळ संकल्पना एकदम स्पष्ट होईल. आता कुठल्याही कलमाचा अभ्यास करताना त्याचे आवश्यक घटक म्हणजे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरं, या संरक्षणाचा दावा करण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात? कारण परीक्षेमध्ये केस स्टडी सोडवताना हेच घटक आपल्या कामी येणार आहेत. तर या कलमाखाली संरक्षण मिळवण्यासाठी ना हे 4 घटक खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे एक कायदेशीर व्हॅलिड मॅरेज असायला हवा. दुसरा, पती-पत्नीमध्ये झालेला संवाद म्हणजे कम्युनिकेशन. तिसरा, तो संवाद विवाह अस्तित्वात असताना झालेला पाहिजे. आणि चौथा, तो संवाद उघड करायला कायद्याने मनाई केलेली असावी. चला, या टेबलमधल्या प्रत्येक घटकाचा अर्थ नीट समजून घेऊया. बघा, वैध विवाह म्हणजे काय?
तर संवाद हा कायदेशीररित्या विवाहित जोडप्यातच व्हायला हवा. मग विवाहादरम्यान म्हणजे लग्न चालू असताना झालेला संवाद. आणि इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. समजा नंतर घटस्फोट झाला तरीही लग्नादरम्यान झालेल्या संवादाला मिळालेलं हे संरक्षण कायम राहतं. कमाल आहे ना? पुढे संवाद म्हणजे केवळ बोलणं किंवा लिहिणं, कृती नाही, ॲक्शन्स नाहीत. आणि उघड करण्यास मनाई म्हणजे कोर्ट त्यांना भाग पाडू शकत नाही आणि ते स्वतःहून परवानगीशिवाय ते उघड करू शकत नाहीत. चला एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. समजा एका पतीने त्याच्या पत्नीला सांगितलं की माझ्याकडून एक मोठा फायनान्शियल फ्रॉड झालाय. त्याने हे कबूल केलं. आता जर कोर्टात केस उभी राहिली तर काय होईल? तर त्या पत्नीला पतीविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडलं जाऊ शकत नाही. का? कारण हा संवाद कलम 128 नुसार प्रोटेक्टेड आहे, संरक्षित आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कायद्यात कुठलाही नियम ॲब्सल्यूट नसतो. त्याला काही ना काही अपवाद असतातच. कलम 128चा नियम खूप स्ट्रॉंग आहे, पण त्यालाही काही अपवाद आहेत. आणि परीक्षेमधले प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन सोडवण्यासाठी हे अपवाद समजून घेणं खूपच गरजेचं आहे. या कलमाला 2 मुख्य अपवाद आहेत. पहिला आहे संमती म्हणजे कन्सेंट. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीने ती गोष्ट सांगितली आहे ती व्यक्ती किंवा तिचा प्रतिनिधी जर तो संवाद उघड करायला स्वतःहून तयार असेल तर मग हे संरक्षण लागू होत नाही. आणि दुसरा जो खूप महत्त्वाचा अपवाद आहे तो म्हणजे पती-पत्नीमधील खटले. म्हणजे जर पती आणि पत्नीमध्येच एखादा सिव्हिल किंवा क्रिमिनल खटला सुरू असेल तर हे संरक्षण त्यांना मिळणार नाही. या अपवादाचं सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं? तर घटस्फोटाचा खटला किंवा कौटुंबिक छळाची केस. अशा केसमध्ये एका पार्टनरने दुसऱ्याला जे काही बोललं असेल ते पुरावा म्हणून वापरता येतं. का? कारण इथे पती-पत्नीच एकमेकांविरुद्ध उभे आहेत आणि कायदा त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देतो. सिंपल. ठीक आहे? तर कायदा काय सांगतो हे आपण पाहिलं. पण आता हे बघूया की आपली कोर्ट्स म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याचा अर्थ कसा लावतात. हे समजून घेणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर या संदर्भातला एक महत्त्वाचा खटला बघूया. हा एक लँडमार्क खटला आहे. MC वर्गीस विरुद्ध TJ पोनन. या केसने वैवाहिक संवादाच्या संरक्षणाची व्याप्ती म्हणजे त्याचा स्कोप खूप जास्त स्पष्ट केला. त्यामुळे या केसचं नाव नक्की लक्षात ठेवा. या केसमध्ये मुख्य प्रश्न काय होता? तर पतीने पत्नीला लिहिलेली पत्र, लेटर्स, हे कलम 128च्या खाली संरक्षित आहेत का? आणि कोर्टाने एकदम स्पष्ट सांगितलं की होय, पत्रव्यवहार हा सुद्धा एक संवादच आहे आणि तो पूर्णपणे संरक्षित आहे. ज्याने ते पत्र लिहिलंय त्याच्या संमतीशिवाय ते कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येणार नाही. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की असा कायदा बनवण्यामागे उद्देश काय आहे? सरकारचा किंवा कायद्याचा हेतू काय? तर यामागे एक खूप मोठं पब्लिक पॉलिसी आणि सामाजिक विचार दडलेला आहे. बघा, ह्या कलमाचा मुख्य उद्देश आहे विवाह संस्थेचं पावित्र्य आणि त्यातील विश्वास जपणं. कायदा पती-पत्नीच्या नात्याकडे एक झोन ऑफ ट्रस्ट म्हणून पाहतो, एक विश्वासाचं क्षेत्र, जिथे ते दोघं एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतील ही भीती न बाळगता की अरे आपल्या बोलण्याचा गैरवापर कोर्टात केला जाईल. याच धोरणाला एका लॅटिन कायदेशीर म्हणीने म्हणजे लीगल मॅक्झिमने अधिक बळकटी मिळते. ती म्हणजे इंटरेस्ट रिपब्लिकाय उट सिट फिनिस लिटियम. याचा अर्थ काय? तर वादविवाद संपवण्यातच राज्याचं किंवा समाजाचं हित आहे. वैवाहिक नात्यात सुसंवाद राखला की समाजातले तंटे कमी होतात आणि हेच या कायद्याचं अंतिम ध्येय आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, एक्झाम कॉर्नर. परीक्षेसाठी नक्की काय लक्षात ठेवायचे ते आता बघूया. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, ज्युडिशरीच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलमाचा नंबर विचारला जाऊ शकतो. पण मेन्समध्ये आणि विशेषतः APOच्या परीक्षेत ह्या कलमाच्या अपवादांवर आधारित एखादी केस स्टडी किंवा प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन हमखास येऊ शकतो. चला तर मग एक सुपर क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. कलम क्रमांक 128. 2. मूळ संकल्पना, वैवाहिक संवाद संरक्षित आहे. आणि 3. मुख्य अपवाद, संमती आणि पती-पत्नीमधील खटले. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. मला आशा आहे की कलम 128 आता सगळ्यांसाठी एकदम सोपं झालं असेल.
ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांसाठी अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले राहा. एक असं कलम जे न्याय आणि राष्ट्रीय सुरक्षा ह्या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये एक नाजूक बॅलन्स साधतं, आणि ते कलम आहे कलम 129. तर आपण या चर्चेची सुरुवात एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. जरा विचार करा, सरकारला त्यांची जी काही गुप्त कॉन्फिडेन्शियल कागदपत्रं आहेत ती कोर्टात उघड करण्यासाठी भाग पाडता येतं का? काय वाटतं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कलम 129 मध्ये सापडतं. आजच्या आपल्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी कलम 129चं मूळ तत्व काय आहे ते समजून घेऊ. मग त्यातील जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपण सोप्या भाषेत बघू. कोर्टात त्याचा वापर नेमका कसा होतो हे उदाहरणांसहित पाहू. काही महत्त्वाच्या केस लॉजवर पण नजर टाकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने याची तयारी कशी करायची यावरही आपण बोलणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण या कलमाचा जो आत्मा आहे, ज्याला स्टेट प्रिव्हिलेज किंवा राज्याचा विशेषाधिकार म्हणतात, ही संकल्पना नेमकी आहे तरी काय आणि ती इतकी महत्त्वाची का आहे हे समजून घेणार आहोत. हे कलम म्हणजे ना एका तराजूसारखं काम करतं. ते दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये संतुलन साधतं. आता बघा, तराजूच्या एका पारड्यात आहे न्याय, म्हणजे कोर्टाला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळे पुरावे मिळणं गरजेचं आहे, बरोबर? आणि दुसऱ्या पारड्यात आहे राष्ट्रीय हित आणि सुरक्षा, ज्यासाठी सरकारला काही संवेदनशील माहिती गोपनीय ठेवावीच लागते. याच दोन्हींमधला बॅलन्स म्हणजे कलम 129. बरं, आता कायद्यात मूळ तरतूद काय आहेत ते बघूया. थोडक्यात सांगायचं झालं तर याचा सरळ अर्थ असा आहे की जोपर्यंत संबंधित सरकारी विभागाचा जो हेड ऑफिसर असतो तो परवानगी देत नाही, तोपर्यंत राज्याच्या कामकाजाशी संबंधित कुठलाही अप्रकाशित म्हणजे अनपब्लिश्ड सरकारी डॉक्युमेंट पुरावा म्हणून कोर्टात सादर करता येत नाही. सिंपल. ठीक आहे. आता आपल्याला या कलमाचा गाभा समजून घ्यायचा असेल तर त्यातील काही महत्त्वाचे शब्द समजून घ्यावे लागतील. आणि हो, परीक्षेमध्ये अचूक उत्तर लिहिण्यासाठी तर हे शब्द समजणं खूपच आवश्यक आहे. या कलमामध्ये काही कीवर्ड्स आहेत जे परीक्षेसाठी आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत. पहिला शब्द आहे अप्रकाशित अधिकृत नोंदी. याचा अर्थ काय? तर अशी सरकारी कागदपत्र जी अजून पब्लिक केलेली नाहीत. दुसरा महत्त्वाचा शब्द आहे राज्याचे कामकाज. यामध्ये काय येतं? तर राष्ट्रीय सुरक्षा, डिप्लोमॅटिक रिलेशन्स अशा गोपनीय बाबी. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विभागप्रमुख किंवा HOD यांच्याच परवानगीवर सगळं काही अवलंबून असतं आणि त्यांना जनहिताच्या आधारावर निर्णय घेण्याचा विवेकाधिकार म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर असते. ओके, तर मग हा विशेषाधिकार वापरण्याची प्रक्रिया नक्की चालते कशी? स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिली पायरी, जो पुरावा आहे तो अप्रकाशित अधिकृत नोंदींमधून आलेला असावा. दुसरी पायरी, ती नोंद राज्याच्या कामकाजाशी संबंधित असायला हवी. तिसरी पायरी, मग संबंधित विभाग प्रमुखाची परवानगी मागितली जाते. आणि शेवटची चौथी पायरी, विभाग प्रमुख जनहिताचा विचार करून परवानगी द्यायची की नाही हे ठरवतात. बरं, आत्तापर्यंत आपण कायद्यात काय लिहिलंय म्हणजे थेरी पाहिली. आता जरा प्रॅक्टिकल बाजू बघूया. प्रत्यक्ष कोर्टरूममध्ये वकील आणि न्यायाधीश या कलमाचा वापर नेमका कसा करतात ते पाहू. एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या केसमध्ये लष्कराच्या स्ट्रॅटेजीशी संबंधित कागदपत्र मागितली गेली किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाले त्याचे रेकॉर्ड्स मागितले गेले. आता अशा परिस्थितीत काय होणार? ही कागदपत्र राज्याच्या कामकाजाच्या कक्षेत येतात, त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय ती कोर्टात सादर करता येणार नाहीत. या संपूर्ण तरतुदीच्या मागे एक खूप महत्त्वाचं रोमन लीगल मॅक्सिम आहे. ते म्हणजे सालुस पोपुली सुप्रेमा लेक्स. याचा अर्थ होतो की लोकांचं कल्याण हाच सर्वोच्च कायदा आहे आणि ह्याच तत्वानुसार राज्याची गोपनीय माहिती जपणं हे शेवटी लोकांच्याच हिताचं असतं. हा ह्या कलमाचा मूळ आधार आहे. चला आता एका फार महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपण हे बघणार आहोत की आपल्या न्यायव्यवस्थेनं, विशेषतः सुप्रीम कोर्टाने या तरतुदीचा अर्थ कसा लावला आहे, याला कसा आकार दिला आहे. उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध राजनारायण हा एक लँडमार्क खटला आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडला. लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे, म्हणजे राईट टू नो. या एका वाक्यानं सरकारी कामकाजात पारदर्शकतेचं म्हणजे ट्रान्सपरन्सीचं एक नवीन पर्व सुरू केलं, अर्थात राष्ट्रीय हिताची चौकट सांभाळूनच. तर आपण बघू शकतो की न्यायालयांनी या कायद्याला हळूहळू कसा आकार दिला. सुरुवातीला बघा, सोडी सुखदेव सिंग केसमध्ये कोर्टाने राज्याच्या विशेषाधिकाराला मान्यता दिली. मग SP गुप्ता केस आली, जिथे कोर्टाने सांगितलं की हा अधिकार अमर्याद नाहीये, त्यात एक बॅलन्स हवा.
आणि शेवटी राजनारायण केसमध्ये कोर्टाने नागरिकांच्या जाणून घेण्याच्या अधिकाराला खूप महत्त्व दिलं. तर मग यातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे विभाग प्रमुखाचा निर्णय हा काही अंतिम नसतो. न्यायालयाला तो निर्णय तपासण्याचा, त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. म्हणजे विशेषाधिकाराचा दावा खरंच योग्य आहे का, कुठे सत्तेचा गैरवापर तर होत नाहीये ना, हे पाहण्याचं महत्त्वाचं काम आपलं न्यायालय करतं. चला आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजेच न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांसाठी कलम 129 ची तयारी नेमकी कशी करायची. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर कलम 129 अंतर्गत विशेषाधिकाराचा दावा यशस्वी झाला तर तो पुरावा कोर्टात अग्राह्य म्हणजे इनॲडमिसिबल ठरतो. याचा अर्थ तो पुरावा विचारातच घेतला जात नाही. आणि याउलट जर विभाग प्रमुखाने परवानगी दिली तर तोच पुरावा ग्राह्य म्हणजे ॲडमिसिबल ठरतो. आता परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या टिप्स. प्रिलिम्समध्ये आपल्याला थेट कलम क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. मेन्स परीक्षेमध्ये स्टेट प्रिव्हिलेज या संकल्पनेवर एक शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते, किंवा मग एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिथे एक सिच्युएशन दिली असेल आणि आपल्याला सांगावं लागेल की ह्या कलमाचा वापर तिथे कसा होईल. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, कलम आहे 129. दुसरी, याचा मूळ उद्देश आहे गोपनीय सरकारी नोंदींना संरक्षण देणं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कलम न्याय आणि राष्ट्रीय हित यांच्यातलं संतुलन साधतं. थोडक्यात काय, तर या कलमाचं सार एकच आहे, न्याय झालाच पाहिजे, पण राष्ट्रीय हिताच्या किमतीवर नाही. हाच तोल साधण्याचं महत्त्वाचं काम हे कलम करतं. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. यामधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजेच कलम 130, यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे कलम समजून घेणं खूप खूप आवश्यक आहे. तर हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्या भोवती हे संपूर्ण कलम फिरतं. आणि आजच्या आपल्या या चर्चेतून आपण याच प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत शोधणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत मूळ नियमापासून, मग त्याचे आवश्यक घटक समजून घेऊ. विशेषाधिकार प्रत्यक्षात कसा वापरला जातो, महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय कोणते आहेत, कलम 130 आणि 129 मध्ये काय फरक आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं. चला तर मग सुरू करूया. चला तर मग सगळ्यात आधी कायद्याच्या मूळ शब्दांकडे वळूया आणि त्यामागचं तत्त्व काय आहे हे समजून घेऊया. आता हे वाचायला थोडं किचकट वाटू शकतं, पण एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा एका सरकारी अधिकाऱ्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आली आहे आणि त्याला मनापासून वाटतंय की ही माहिती जर बाहेर आली तर लोकांचं किंवा देशाचं नुकसान होईल, तर अशावेळी कोर्टसुद्धा त्याला ती माहिती द्यायला भाग पाडू शकत नाही. उदाहरणार्थ विचार करा, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रीय सुरक्षेबद्दल काहीतरी गुप्त माहिती मिळाली, तो ती उघड करायला नकार देऊ शकतो. आणि हा अधिकार पूर्णपणे त्या अधिकाऱ्याच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. आता या कलमामागे एक खूप महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे आपलं काम करावं. यामुळे त्यांना योग्य निर्णय घ्यायला मदत होते. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर या कलमाचे प्रत्येक आवश्यक घटक, ज्याला आपण इन्ग्रेडियंट्स म्हणू शकतो, ते समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण प्रश्न थेट या घटकांवरच विचारले जातात. कलम 130 लागू होण्यासाठी या 4 अटी पूर्ण व्हाव्या लागतात. चला आता आपण या प्रत्येक अटीचा अर्थ नेमका काय आहे हे सविस्तरपणे पाहूया. इथे बघा, अधिकृत क्षमता आणि विश्वास हे 2 शब्द खूप खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय, तर तो संवाद कामाचा भाग म्हणून झालेला पाहिजे आणि तो गोपनीय असायला हवा, तरच हा विशेष अधिकार मिळतो. समजा एखादा अधिकारी त्याच्या मित्राशी काहीतरी वैयक्तिक बोलतोय, तर त्याला हे कलम लागू होणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्याचा अंतिम निर्णय हा नेहमीच सार्वजनिक हित या एकाच कसोटीवर टिकला पाहिजे. बरं, आता हे सगळं तर झालं पुस्तकी ज्ञान, पण प्रत्यक्षात कोर्टात किंवा सरकारी कामकाजात हे कलम कसं वापरलं जातं. चला काही व्यावहारिक उदाहरणं पाहूया. ही काही उत्तम उदाहरणे आहेत. बघा, गुप्तचर अहवाल किंवा प्रशासकीय सल्ला यांसारख्या गोष्टींना पूर्णपणे संरक्षण मिळतं. पण जेव्हा विषय अंतर्गत ज्ञापनाचा येतो तेव्हा ते उघड करणं सार्वजनिक हिताचं आहे की नाही हे तपासावं लागतं. उदाहरणार्थ, जर त्या ज्ञापनामध्ये एखाद्या सरकारी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती असेल तर ती उघड करणं हेच सार्वजनिक हिताचं मानलं जाईल. आता आपण काही अतिशय महत्त्वाच्या केस लॉजकडे वळूया. या निकालांनी कलम 130चा अर्थ आणि त्याची व्याप्ती ठरवण्यात मोठा वाटा उचलला आहे. परीक्षेसाठी हे खटले खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळं जरा नीट लक्ष द्या.
या मूलभूत खटल्यामध्ये कोर्टाने एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला, तो म्हणजे राज्याच्या कामकाजाशी संबंधित सर्वसाधारण कागदपत्र आणि एखाद्या अधिकाऱ्याला मिळालेला विशिष्ट गोपनीय संवाद या दोन्हीसाठी विशेषाधिकाराचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं. हा एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे. हा एक लँडमार्क जजमेंट आहे. या केसने सगळं चित्रच बदलून टाकलं. या खटल्यामुळं अधिकाऱ्यांच्या निर्णयावर न्यायालयाचं नियंत्रण आलं. कोर्टाने स्पष्ट केलं की केवळ अधिकाऱ्याला वाटतं म्हणून माहिती दडपून ठेवता येणार नाही. न्यायालय स्वतः तपासेल की माहिती लपवणं खरोखरच सार्वजनिक हिताचं आहे की नाही. यामुळं काय झालं तर पारदर्शकतेला चालना मिळाली आणि अधिकाऱ्यांच्या अमर्याद अधिकारावर एक प्रकारचं नियंत्रण आलं. आणि हे वाक्य या जजमेंटचं सार आहे. यातूनच कोर्टाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे बघा, एका बाजूला सरकारची गोपनीयता आहे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांचा न्याय मिळवण्याचा हक्क. या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचं महत्त्वपूर्ण काम न्यायालय करतं. या केसने तर पारदर्शकतेचा मुद्दा आणखीनच पुढे नेला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार हा सुद्धा सार्वजनिक हिताचाच एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हणतात की याच केसने पुढे जाऊन माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा पाया रचला. या सगळ्या निकालांचा सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते या लॅटिन मॅक्झिममध्ये आहे, सॅलिस पॉप्युली सुप्रीमा लेक्स. याचा अर्थ लोकांचं कल्याण हाच सर्वोच्च कायदा आहे. कोणताही नियम असो, कायदा असो, त्याची अंतिम कसोटी ही नेहमी लोकांचं कल्याण हीच असली पाहिजे. आता आपण कलम 130 आणि कलम 129 यांमधला फरक पाहूया. परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा भाग नीट समजून घ्या. हा तक्ता नीट बघा आणि लक्षात ठेवा. कलम 129 हे राज्याच्या संपूर्ण कामकाजाशी म्हणजे मोठ्या स्तरावर संबंधित आहे, जसं की एखाद्या मंत्रालयाची गोपनीय कागदपत्र, आणि तिथे निर्णय घेण्याचा अधिकार विभाग प्रमुखाला असतो. याउलट कलम 130 हे एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याला मिळालेल्या गोपनीय संवादाबद्दल बोलतं, जिथे तो अधिकारी स्वतः निर्णय घेतो. हा या दोन्हींमधला मुख्य फरक आहे. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदा एकत्रित करूया. नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहूया. या टिप्स तुमच्या तयारीसाठी नक्कीच उपयोगी पडतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या उत्तरांमध्ये केस लॉचा उल्लेख करणं खूप फायदेशीर ठरतं. खास करून SP गुप्ता केसचा उल्लेख केल्यास तुमच्या उत्तराला एक वेगळं वजन प्राप्त होतं आणि तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतात. तुमच्या परीक्षेच्या उत्तराचा शेवट करण्यासाठी ही एक परफेक्ट लाईन आहे. या एका वाक्यात या कलमाचा संपूर्ण सार दडलेला आहे. गोपनीयता, सार्वजनिक हित आणि न्यायालयाचं नियंत्रण. चला, एकदा पटकन उजळणी करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक 130. 2. याची मुख्य संकल्पना म्हणजे गोपनीय संवाद आणि सार्वजनिक हित. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर न्यायालयाचं नियंत्रण असतं. मला आशा आहे की कलम 130 बद्दलचं हे विश्लेषण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या अधिक कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा. सुरुवातीलाच एक इंटरेस्टिंग प्रश्न पाहूया. विचार करा की न्यायालय एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला त्यांना माहिती देणारा खबऱ्या कोण आहे हे सांगण्यासाठी भाग पाडू शकतं का? काय वाटतं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 131 मध्ये मिळतं. तर मग हे कलम 131 नक्की आहे तरी काय? चला, त्याचा जो मूळ नियम आहे तो काय आहे आणि परीक्षेसाठी तो का महत्त्वाचा आहे हे पटकन समजून घेऊया. कायद्याच्या भाषेत कलम 131 अगदी स्पष्टपणे सांगतं की कोणत्याही दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला गुन्ह्याबद्दल माहिती कधी मिळाली हे सांगण्यास भाग पाडले जाणार नाही. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा एक निरपेक्ष विशेष अधिकार आहे, ज्याला आपण प्रिव्हिलेज म्हणतो. म्हणजे माहिती गुप्त ठेवणं हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. आता हेच अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पोलीस, दंडाधिकारी आणि महसूल अधिकारी यांना न्यायालयात हे सांगायला कोणीही भाग पाडू शकत नाही की त्यांना एखाद्या गुन्ह्याबद्दलची माहिती नक्की कोठून आणि केव्हा मिळाली. कायदा अंमलबजावणीसाठी माहितीचा जो फ्लो आहे तो चालू राहावा, यासाठी हे संरक्षण खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. बरं, आता या तरतुदीला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण तिचे आवश्यक घटक कोणते आहेत ते पाहूयात. या स्लाइडवरून आपल्याला कलम 131चे 3 मुख्य घटक समजतात. पहिला आहे संरक्षित अधिकारी, म्हणजे हे संरक्षण नक्की कोणाला मिळतं. दुसरा आहे संरक्षित माहिती, म्हणजे नेमकी कोणती माहिती गुप्त ठेवली जाते. आणि तिसरा, जो या कलमाचा आत्मा आहे, तो म्हणजे विशेष अधिकार. याचा अर्थ माहिती उघड करण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही.
पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. या संरक्षणाला एक मर्यादा आहे. जसं आपण इथे पाहू शकतो, माहितीचा स्रोत म्हणजे माहिती कोणी दिली आणि माहितीची वेळ म्हणजे ती केव्हा मिळाली हे पूर्णपणे संरक्षित आहे. पण त्या माहितीच्या आधारावर तपासात जे काही पुरावे किंवा तथ्य सापडतात ती मात्र न्यायालयात सादर केली जाऊ शकतात. याचा अर्थ काय? तर खबरा गुप्त राहील, पण त्याच्या माहितीमुळे मिळालेला पुरावा मात्र ग्राह्य धरला जाईल. चला आता हे बघूया की कलम 1331 प्रत्यक्ष व्यवहारात कसं काम करतं. काही उदाहरणं आणि महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांच्या मदतीनं हे समजून घेऊ. समजा एका पोलीस अधिकाऱ्याला ड्रग्ज तस्करीबद्दल एक गुप्त टिप मिळते. या माहितीच्या आधारावर पोलीस कारवाई करतात आणि ड्रग्ज जप्त करतात. आता न्यायालयात खटला चालू असताना तो पोलीस अधिकारी जप्त केलेल्या ड्रग्जविषयी सगळी साक्ष देऊ शकतो, पण त्याला ही माहिती कोणी दिली हे सांगायला कोणीही भाग पाडू शकत नाही. अशा उदाहरणांवरून कायद्याचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाचे निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात. चला तर मग कलम 131 संदर्भातला असाच एक महत्त्वाचा निर्णय पाहूया, जो यामागे असलेलं तत्त्वज्ञान अधिक स्पष्ट करतो. स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध सोढी सुखदेव सिंग या ऐतिहासिक खटल्यात न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा सिद्धांत मांडला. तो म्हणजे सार्वजनिक हित हे नेहमी सर्वोच्च असतं आणि याच व्यापक सार्वजनिक हितासाठी माहितीचे स्रोत गुप्त ठेवणं गरजेचं आहे. हेच तर कलम 131चं मूळ तत्व आहे. पण प्रश्न असा येतो की असा नियम मुळात अस्तित्वात का आहे? चला यामागे असलेली मार्गदर्शक कायदेशीर तत्व कोणती आहेत ते पाहूया. या स्लाइडवर कलम 1331चे मुख्य उद्देश अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत. पहिला उद्देश आहे माहिती देणाऱ्यांना गुन्हेगारांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवणे. दुसरा, लोकांना गुन्ह्यांबद्दल न घाबरता माहिती देण्यासाठी प्रोत्साहन देणे. तिसरा, तपासाची गोपनीयता आणि परिणामकारकता टिकवून ठेवणे. आणि चौथा, सार्वजनिक महसूल आणि हिताचे रक्षण करणे. या संपूर्ण संकल्पनेचं सार आपल्याला एक लॅटिन कायदेशीर म्हणीमध्ये सापडतं. सॅलुस पॉप्युलिस सुप्रीमा लेक्स. पुन्हा एकदा ऐका, सॅलुस पॉप्युलिस सुप्रीमा लेक्स. याचा अर्थ आहे लोकांचे कल्याण हाच सर्वोच्च कायदा आहे. कलम 131 हे याच तत्वावर आधारलेलं आहे, जिथे समाजाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं. चला काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. पूर्वपरीक्षेमध्ये कलम 131 अंतर्गत कोणत्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळतं यावर थेट प्रश्न येऊ शकतो. मुख्य परीक्षेमध्ये एखादी केस स्टडी देऊन स्रोत उघड करणं बंधनकारक आहे की नाही असं विचारलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लक्षात ठेवा, हा नियम विशेषाधिकाराचा म्हणजे प्रिव्हिलेजचा आहे, अग्राह्यतेचा म्हणजे इनॲडमिसिबिलिटीचा नाही. आता यातला फरक काय? अगदी सोपा आहे. विशेषाधिकार म्हणजे अधिकाराला माहिती देण्यासाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नाही, पण त्याची स्वतःची इच्छा असेल तर तो देऊ शकतो. याउलट अग्राह्यता म्हणजे ती माहिती पुरावा म्हणून ग्राह्य झाली जात नाही. म्हणून हा एक हक्क आहे, संपूर्ण बंदी नाही. चला एका नजरेत पटकन उजळणी करूया. या टेबलमधले 3 मुद्दे पक्के लक्षात ठेवा. कलम क्रमांक 131 भारतीय पुरावा कायदा. मूळ संकल्पना, गुन्ह्याच्या माहितीचा स्रोत आणि वेळ यांचं संरक्षण करणारा एक विशेष अधिकार. आणि मुख्य तत्व, प्रभावी कायदा अंमलबजावणीमधील सार्वजनिक हित. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, न्याय सत्यापर्यंत पोहोचावा यासाठीच कलम 131 संदेशवाहकाचे संरक्षण करते. तर हे होतं कलम 131चं सविस्तर विश्लेषण. मला आशा आहे की ही माहिती आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच उपयोगी पडेल. अशाच माहितीपूर्ण आणि परीक्षाभिमुख विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम पाहणार आहोत, कलम 132. हे कलम कशाबद्दल आहे? तर हे आहे ॲडव्होकेट क्लायंट प्रिव्हिलेजबद्दल, म्हणजे वकील आणि त्यांच्या आशिलामधील गोपनीय संवाद. आणि हो, न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी तर हे कलम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर या कलमाचं मूळ तत्व काय आहे? अगदी सोपं आहे. वकील आणि त्यांच्या अशिलामधला जो संवाद आहे तो गोपनीय ठेवायचा. आता असं का? कारण बघा, जोपर्यंत अशिलाला ही खात्री वाटत नाही की तो जे काही सांगतोय ते गुप्त राहील, तोपर्यंत तो मोकळेपणाने आणि खरं सगळं काही वकिलाला सांगू शकणार नाही, बरोबर? ओके, तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी कलम 132चा बेसिक नियम काय आहे ते बघू. मग प्रॅक्टिसमध्ये हा विशेषाधिकार कसा वापरला जातो ते समजून घेऊ. त्यानंतर अशा कोणत्या केसेस आहेत जिथे हा विशेषाधिकार लागू होत नाही. आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे आणि रिव्हिजन. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. या कलमाचा मूळ नियम काय आहे ते समजून घेऊया.
आता कायद्याची भाषा थोडीशी क्लिष्ट वाटू शकते, पण याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की कोणताही वकील आपल्या अशिलाच्या स्पष्ट परवानगीशिवाय त्यांच्यात झालेला कोणताही व्यावसायिक संवाद बाहेर कुणालाही सांगू शकत नाही. ही वकिलांवर एक खूप मोठी कायदेशीर जबाबदारी आहे. ह्या कलमाचे काही महत्त्वाचे घटक आहेत. पहिलं म्हणजे हा संवाद फक्त आणि फक्त वकील आणि अशील यांच्यातच व्हायला हवा. दुसरं, हा संवाद कशासाठी हवा, तर व्यावसायिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी किंवा देण्यासाठी. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही जी गोपनीयतेची जबाबदारी आहे ना, ती केस संपल्यावर संपत नाही, ती त्यानंतरही कायम राहते. हे झालं पुस्तकी ज्ञान, पण प्रत्यक्षात कोर्टात हा नियम कसा लागू होतो? चला ते पाहूया. चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा एक क्लायंट आपल्या वकिलाकडे येतो आणि सांगतो की मी भूतकाळात एक गुन्हा केला आहे आणि आता मला स्वतःचा बचाव करायचा आहे, मला कायदेशीर सल्ला द्या. आता प्रश्न हा आहे की हा संवाद संरक्षित आहे का? तर याचं उत्तर आहे हो, पूर्णपणे संरक्षित आहे. वकील ही माहिती कुठेही उघड करू शकत नाही. आता इथे एक लँडमार्क केस आहे, आर विरुद्ध कॉक्स आणि रेल्टन. या केसमध्ये कोर्टाने एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की जर वकील आणि अशिलामधला संवाद हा भविष्यात एखादा गुन्हा किंवा फ्रॉड करण्याचा उद्देशाने असेल, तर मात्र त्याला या कलमाचं संरक्षण मिळणार नाही. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा. ह्याच प्रिन्सिपलला एका लीगल मॅगझिनने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे, नेमो टेनेटर से इप्सम अक्युसारी. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की कोणालाही स्वतःविरुद्ध पुरावा देण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही. आणि ह्याच तत्वामुळे क्लायंटला वकिलासमोर न घाबरता मोकळेपणाने बोलण्याची हिंमत मिळते. तर मग आता प्रश्न येतो की हा जो विशेषाधिकार आहे तो प्रत्येक परिस्थितीत लागू होतो का? याला काही मर्यादा आहेत की नाही? तर हो, याला काही अपवाद आहेत. चला बघूया की हे संरक्षण कधी लागू होत नाही. कलम 132 मध्येच काही अपवाद दिलेले आहेत. यातले 2 मुख्य अपवाद आहेत. पहिला म्हणजे जर संवादच मुळात कोणत्या तरी बेकायदेशीर उद्देशासाठी असेल, आणि दुसरा म्हणजे वकिलाने स्वतः आपल्या डोळ्यांनी एखादा गुन्हा किंवा फसवणूक होताना पाहिली असेल, तर या दोन्ही परिस्थितीत संरक्षण मिळत नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या. जर क्लायंट भूतकाळात केलेल्या गुन्ह्याबद्दल सांगत असेल आणि कायदेशीर सल्ला मागत असेल, तर तो संवाद संरक्षित आहे. पण जर क्लायंट भविष्यात गुन्हा कसा करायचा याचा प्लॅन बनवण्यासाठी वकिलाची मदत मागत असेल, तर तो संवाद अजिबात संरक्षित नाही. कायदा प्रामाणिक सल्ल्याला संरक्षण देतो, गुन्हेगारीला नाही. आणि आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? एक गोष्ट जी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे कलम क्रमांक. जुन्या कायद्यात म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हीच तरतूद कलम 126 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमानुसार ती कलम 132 मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. या कलमाचं एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू म्हणजे काय? तर जे संवाद या कलमाखाली संरक्षित आहेत त्यांना कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येत नाही. ते इनॲडमिसिबल असतात, म्हणजे कोर्ट त्यांना पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नाही. अर्थात जोपर्यंत एखादा अपवाद लागू होत नाही तोपर्यंत. आता परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांकावर किंवा त्यातील अपवादांवर प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जातो, म्हणजे तुम्हाला एक केस स्टडी दिली जाईल आणि विचारलं जाईल की संवाद संरक्षित आहे की नाही. आणि इंटरव्ह्यूमध्ये या विशेषाधिकारामागची भूमिका काय आहे यावर चर्चा होऊ शकते. जर तुम्हाला हे संपूर्ण कलम एका वाक्यात लक्षात ठेवायचं असेल तर ही एक लाईन लक्षात ठेवा. वकील अशील विशेषाधिकार हा मूलभूत आहे, पण जिथे बेकायदेशीरपणा सुरू होतो तिथे तो संपतो. ठीक आहे, तर एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कलम क्रमांक 132, मूळ संकल्पना काय आहे, वकील आणि अशिलामधील संवादाची गोपनीयता आणि महत्त्वाचे अपवाद कोणते, बेकायदेशीर उद्देशासाठी केलेला संवाद किंवा वकिलाने पाहिलेला गुन्हा. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अधिक माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले राहा. एक खूप महत्त्वाचं कलम, कलम 133 यावर चर्चा करणार आहोत. हे कलम विशेषाधिकाराबद्दल म्हणजे प्रिव्हिलेजबद्दल बोलतं. ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर कलम 133चं जे मूळ तत्व आहे ना, ते ह्या एका वाक्यातच दडलेलं आहे.
ते काय म्हणतं? केवळ एखादा पक्षकार साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिला म्हणून त्याचा विशेषाधिकार संपत नाही. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही साक्षीदार म्हणून साक्ष दिली म्हणजे तुम्ही तुमच्या वकिलासोबत झालेल्या गोपनीय बोलण्याचा हक्क सोडून दिला असं अजिबात होत नाही. ओके, तर आज आपण हे सेक्शन कसं समजून घेणार आहोत याची एक रूपरेषा पाहूया. सगळ्यात आधी आपण याचं मूळ तत्व समजून घेऊ, त्यानंतर त्यातील महत्त्वाचे घटक पाहू, मग केस लॉच्या मदतीने त्याचा वापर कसा होतो ते बघू, कलम 132 सोबत त्याची तुलना करू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि एक क्विक रिव्हिजन करू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कलम 133चे मूळ तत्व. यामध्ये आपण हे समजून घेणार आहोत की विशेषाधिकाराचा त्याग म्हणजे वेवर हे आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली का होत नाही. हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय कलम 133 भारतीय पुरावा कायदा 1872. आणि हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की स्वेच्छेने पुरावा दिल्याने विशेषाधिकार म्हणजे प्रिव्हिलेज आपोआप संपुष्टात येत नाही. अच्छा, तर याचा नेमका अर्थ काय होतो? असं समजा की जेव्हा एखादा पक्षकार म्हणजे क्लायंट स्वतः कोर्टात साक्ष द्यायला येतो तर याचा अर्थ असा होत नाही की त्याने त्याच्या वकिलासोबत जे काही बोलले, जे गोपनीय संभाषण झालंय ते सगळं आता उघड झालंय. नाही, त्याचा तो हक्क, तो विशेषाधिकार तो तसाच कायम राहतो जोपर्यंत तो स्वतःहून त्याबद्दल काही विचारत नाही. आता पुढे जाऊया आणि या कलमातले जे काही महत्त्वाचे कायदेशीर घटक आहेत ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर जेव्हा कोर्ट कलम 133 लागू करतं तेव्हा ते साधारणपणे हे 4 आवश्यक घटक तपासतं. यातले 2 तर खूपच महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे स्वैच्छिक पुरावा आणि दुसरा म्हणजे मर्यादित त्याग. हे बघा, या टेबलमध्ये तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसेल, स्वैच्छिक पुरावा दिला म्हणजे तुम्ही तुमचा प्रिव्हिलेज सोडून दिला असं अजिबात होत नाही. आणि दुसरी गोष्ट, मर्यादित त्याग. याचा अर्थ काय की प्रिव्हिलेज फक्त त्या एका विशिष्ट प्रश्नापुरताच संपतो, सगळ्या बोलण्याबद्दल नाही. ही सगळी प्रक्रिया आपण या फ्लोचार्टने आणखी सोप्या पद्धतीने समजू शकतो. बघा, स्टेप 1, पक्षकार स्वतः साक्ष देतो. मग कोर्ट काय तपासतं की त्याने त्याच्या वकिलाला विशेषाधिकार असलेल्या गोष्टींबद्दल काही विचारला आहे का. जर उत्तर हो असेल तर फक्त त्या स्पेसिफिक गोष्टीपुरताच प्रिव्हिलेज संपतो आणि जर उत्तर नाही असेल तर मग त्याचा विशेषाधिकार पूर्णपणे सुरक्षित राहतो. सोपं आहे नाही का? ठीक आहे, थेअरी तर आपण बघितली. आता बघूया की कोर्टात प्रत्यक्षामध्ये याचा वापर कसा होतो, काही उदाहरणं आणि महत्त्वाच्या केस लॉच्या मदतीनं. चला एक अगदी साधं व्यावहारिक उदाहरण घेऊ. समजा नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचा एक दिवाणी दावा म्हणजे सिव्हिल सूट चालू आहे. तो स्वतः साक्ष द्यायला येतो, पण साक्ष देताना तो त्याच्या वकिलासोबत झालेल्या कुठल्याही गोपनीय चर्चेबद्दल एक शब्दही बोलत नाही किंवा विचारत नाही. मग काय होईल तर त्याचा तो प्रिव्हिलेज, त्याचा विशेषाधिकार पूर्णपणे संरक्षित राहील. याच विषयावरचा एक खूप महत्त्वाचा एक लँडमार्क खटला आहे MC वर्गीस विरुद्ध TJ पोन्नन. या केसमुळे वकील आणि पक्षकार यांच्यातल्या गोपनीयतेच्या तत्वाला आणखीनच बळकटी मिळाली. या केसमध्ये मुख्य कायदेशीर प्रश्न हाच होता की वकील अशील यांच्यातल्या गोपनीयतेचं महत्त्व किती आहे आणि कोर्टाने काय म्हटलं. कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की हा विशेषाधिकार ॲब्सल्यूट आहे, म्हणजे परिपूर्ण आहे आणि तो फक्त आणि फक्त तो पक्षकार स्वतःच सोडून देऊ शकतो, दुसरं कोणीही नाही. आणि हे जे तत्व आहे ना, हे एका खूप महत्त्वाच्या कायदेशीर सूत्रावर आधारित आहे, नेमो टेनेटुर्से इप्सम ॲक्युसारे. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध पुरावा देण्यासाठी किंवा स्वतःलाच दोषी ठरवणारी माहिती उघड करण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही. आणि कलम 133 याच संरक्षणाला एक प्रकारे मजबूत करतं. आता कलम 1333 जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर त्याची कलम 132 सोबत तुलना करणं फार गरजेचं आहे, कारण ही दोन्ही कलमं एकमेकांशी जोडलेली आहे. या टेबलमध्ये बघा, फरक अगदी स्पष्ट दिसेल. कलम 132 काय करतं ते विशेषाधिकाराची स्थापना करतं, म्हणजे तो हक्क देतं. आणि कलम 133 काय करतं तर त्या हक्काच्या त्यागाबद्दल म्हणजे वेवरबद्दल बोलतं. थोडक्यात सांगायचं तर कलम 132 तुम्हाला एक कवच देतं आणि कलम 133 ते कवच तुमच्याकडून चुकून निसटणार नाही याची काळजी घेतं. चला आता आपल्या या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. ज्युडिशियरी आणि APOच्या परीक्षांसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे ते पाहूया. मेन्स परीक्षेत अनेकदा ऑब्जेक्ट ऑफ द सेक्शन असा प्रश्न येतो. तर कलम 133चे हे 4 मुख्य उद्देश आहेत. एक तर गोपनीयतेचं रक्षण करणं, दुसरं पक्षकारांना भीती न बाळगता साक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देणं,
तिसरं, चुकून प्रिव्हिलेज वेव्ह होऊ नये हे बघणं. आणि चौथं म्हणजे एक निष्पक्ष खटला चालवणं. आता ही एक खास परीक्षेसाठीची टीप लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबरवर प्रश्न येऊ शकतो, पण मेन्समध्ये विशेषाधिकाराच्या त्यागावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि हो, परीक्षेसाठी हे एक वाक्य अगदी लक्षात ठेवा. स्वेच्छेने पुरावा दिल्याने विशेषाधिकार नष्ट होत नाही, तो केवळ हेतुपुरस्सर म्हणजे जाणून बुझून माहिती उघड केल्यानेच नष्ट होतो. उत्तर लिहिताना हे वाक्य खूप उपयोगी पडेल. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. कलम क्रमांक 133. मूळ संकल्पना काय आहे की साक्ष दिली म्हणजे प्रिव्हिलेज आपोआप गेला असं नाही. आणि परीक्षेसाठी महत्त्व, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, न्यायपालिका, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच महत्त्वपूर्ण कायदेशीर विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. नमस्कार. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातील एक खूप महत्त्वाचं कलम बघणार आहोत. कलम 134. हे कलम क्लायंटचा कायदेशीर विशेषाधिकार म्हणजेच क्लायंट्स लीगल प्रिव्हिलेज याबद्दल बोलतं. चला तर मग ही नेमकी काय तरतूद आहे ती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, हा विषय व्यवस्थित समजण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 134चं मूळ तत्व काय आहे ते पाहू, मग त्याचे वेगवेगळे घटक समजून घेऊ. त्यानंतर एक महत्त्वाचा अपवाद आहे तो बघू, काही महत्त्वाच्या केस लॉजचा अभ्यास करू आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे यावरही नजर टाकू. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. कोणत्याही कायद्याचा पाया समजून घेतला की बाकी गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे सुरुवात करूया कलम 134च्या मूळ तत्वापासून. खरं तर हे कलम आपल्या कायदेशीर प्रक्रियेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं तरी चालेल. हे कलम क्लायंटला त्याच्या आणि वकिलामध्ये झालेल्या गोपनीय संभाषणांबद्दल एक प्रकारचं संरक्षण कवच पुरवतं आणि म्हणूनच ज्युडिशियरी आणि APO परीक्षांमध्ये या कलमावर प्रश्न हमखास विचारले जातात. या कलमाचा सगळा सार ना तो याच एका वाक्यात आहे. म्हणजे बघा, अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर कायदा क्लायंट आणि त्याच्या वकिलामध्ये जे विश्वासाचं नातं असतं त्याचं रक्षण करतो. त्यांच्यात जे काही गोपनीय बोलणं होतं त्याला संरक्षण देतो, जेणेकरून ते न्यायालयात उघड करण्याची सक्ती कुणीही करू शकत नाही. आता या तत्वामागे एक खूप महत्त्वाचा कायदेशीर सिद्धांत आहे. लॅटिनमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, निमो टेनुटर से इप्सम ॲक्युजारे. याचा अर्थ काय? तर कोणीही स्वतःवर आरोप करण्यास बांधील नाही. क्लायंट आणि वकील यांच्यातल्या संवादाला संरक्षण देऊन कायदा अप्रत्यक्षपणे याच मूलभूत हक्काचं रक्षण करत असतो. चला, आता जरा या विशेषाधिकाराचं विश्लेषण करूया. म्हणजे हे कलम नक्की कधी आणि कसं लागू होतं, यासाठी कोणते आवश्यक घटक आहेत ते आपण आता सविस्तरपणे पाहूया. आधी आपण थेट कायद्याच्या मूळ भाषेत हे कलम काय म्हणतं ते बघू. कायदा म्हणतो, कोणालाही त्याच्या आणि त्याच्या कायदेशीर सल्लागारांमध्ये झालेल्या कोणत्याही गोपनीय संवादाची माहिती न्यायालयासमोर उघड करण्यास भाग पाडले जाणार नाही. ही एकच ओळ या संपूर्ण विशेषाधिकाराचा कायदेशीर पाया आहे. आता ह्या कलमातले 3 अत्यंत महत्त्वाचे शब्द किंवा घटक आपण समजून घेऊ. पहिला म्हणजे गोपनीय संवाद, म्हणजे हा संवाद क्लायंट आणि वकील यांच्यात विश्वासाने झालेला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे कायदेशीर सल्लागार, म्हणजे सल्ला देणारी व्यक्ती ही एक व्यावसायिक वकील असली पाहिजे. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा, सक्तीपासून संरक्षण. याचा सरळ अर्थ आहे की न्यायालयसुद्धा क्लायंटला हे संभाषण उघड करण्यासाठी भाग पाडू शकत नाही. बरं, न्यायालयीन दृष्टिकोनातून पाहिलं तर याची रचना अगदी सोपी आहे. बघा, एक व्यक्ती आहे, तो म्हणजे क्लायंट. त्याने एक कृती केली आहे, म्हणजे काय तर वकिलासोबत गोपनीय संवाद साधलाय, आणि कायदा त्याला न्यायालयात हे उघड करण्यापासून संरक्षण देतो. हीच याची मूलभूत चौकट आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक नियमाला काही ना काही अपवाद असतो. कलम 134 सुद्धा याला अपवाद नाहीये. हे संरक्षण खूप मजबूत आहे. पण अशा काही परिस्थिती आहेत जिथे ते मर्यादित होऊ शकतं. चला तर मग पाहूया कोणत्या परिस्थितीत हे संरक्षण लागू होत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा विशेषाधिकार अमर्याद नाहीये. याला सगळ्यात मोठा अपवाद तेव्हा लागू होतो जेव्हा क्लायंट स्वतः साक्षीदार म्हणून न्यायालयात साक्ष द्यायला येतो. बरं, मग हा अपवाद नेमका लागू कसा होतो? त्याची एक सोपी प्रक्रिया आहे, ती समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी काय होतं?
पायरी 1, क्लायंट स्वतः साक्षीदार म्हणून साक्ष द्यायला येतो. मग दुसरी पायरी, असं समजा की त्याने दिलेल्या साक्षीमध्ये काहीतरी स्पष्ट करण्याची गरज आहे आणि ते स्पष्टीकरण त्याच्या आणि वकिलाच्या गोपनीय संवादात दडलेलं आहे. तेव्हाच आणि फक्त तेव्हाच न्यायालय तिसऱ्या पायरीवर जातं. न्यायालय त्याला सांगू शकतं की ठीक आहे, तुमच्या संभाषणाचा फक्त तेवढाच भाग सांगा जो या साक्षीला स्पष्ट करण्यासाठी गरजेचा आहे. आणि इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. न्यायालय संपूर्ण संभाषण उघड करायला सांगत नाही, फक्त आणि फक्त संबंधित भाग, म्हणजे हा विशेषाधिकार पूर्णपणे काढून घेतला जात नाही. आता आपण हे पाहूया की आपल्या न्यायालयांनी या कलमाचा अर्थ कसा लावला आहे. काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय आपल्याला याचा व्यावहारिक वापर कसा होतो हे समजायला मदत करतील. MC वर्गीस विरुद्ध TJ पोन्नन हा एक महत्त्वाचा खटला आहे. या केसमध्ये न्यायालयानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की क्लायंट आणि वकिलांमधली गोपनीयता जपणं किती महत्त्वाचं आहे आणि या तत्वाला कायदेशीर मान्यता देत ते कायम ठेवलं. R विरुद्ध डर्बी मॅजिस्ट्रेट कोर्ट या खटल्याने तर या तत्वाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. न्यायालयाने काय म्हटलं बघा, की हा विशेषाधिकार म्हणजे फक्त एक नियम नाहीये, तर तो संपूर्ण न्याय प्रशासनाचा एक मूलभूत आधार आहे. यावरून तुम्हाला याचं महत्त्व नक्कीच लक्षात आलं असेल. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, जो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. इथे आपण एक छोटा तुलनात्मक अभ्यास करू आणि परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघू. कलम 134 सोबत कलम 126 समजून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. बघा, कलम 126 हे वकिलावर बंधन घालतं की त्याने क्लायंटची गोपनीय माहिती उघड करू नये. तर कलम 134 हे क्लायंटला संरक्षण देतं की त्याला ती माहिती उघड करण्यासाठी कोणी भाग पाडू शकत नाही. म्हणजे ही दोन्ही कलमं मिळून या विशेषाधिकाराची एक संपूर्ण चौकट तयार करतात, जी वकील आणि क्लायंट या दोघांनाही संरक्षण देते. आता परीक्षेच्या तयारीसाठी ही एक खास टीप लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये म्हणजे प्राथमिक परीक्षेत या कलमाच्या अपवादावर थेट प्रश्न येऊ शकतो. आणि मेन्समध्ये म्हणजे मुख्य परीक्षेत एखादी केस स्टडी किंवा समस्या आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की एखाद्या क्लायंटने साक्ष दिल्यास काय परिणाम होतील. चला, जाता जाता एक पटकन उजळणी करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम नंबर, जो आहे 134. 2. त्याची मूळ संकल्पना म्हणजेच क्लायंटचा विशेषाधिकार. आणि 3. त्याचा मुख्य अपवाद म्हणजे जेव्हा क्लायंट स्वतः साक्षीदार बनतो. आणि शेवटी या सगळ्या चर्चेचा सार काय, तर तो या एका वाक्यात आहे. कायदा क्लायंटच्या विशेषाधिकाराचं संरक्षण करतो, हे नक्की. पण या संरक्षणाचा वापर अर्धसत्य किंवा निवडक सत्य मांडण्यासाठी एक ढाल म्हणून करता येणार नाही. कलम 134 हे क्लायंटचं संरक्षण आणि न्याय मिळवणं या दोन्हींमध्ये एक सुंदर संतुलन साधतं. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. एक सिच्युएशन इमॅजिन करा. समजा तुम्ही एखाद्या केसमध्ये फक्त एक साक्षीदार आहात आणि तुमचा त्या भांडणाशी काहीही संबंध नाही. तरीही तुम्हाला कोर्टात तुमची पर्सनल डॉक्युमेंट्स सादर करायला सांगितली तर? बरोबर, इथेच भारतीय पुरावा कायद्याचं कलम 135 तुमच्या संरक्षणासाठी धावून येतं. आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या कलमाबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत, जे न्यायपालिका आणि APO परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 135ची ओळख करून घेऊ. मग त्याचे आवश्यक घटक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. ते कोर्टात प्रत्यक्षात कसं वापरलं जातं हे आपण उदाहरणांसहित बघू. या कलमामागचा नेमका उद्देश काय आहे हेही जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टीने याची तयारी कशी करायची यावरही आपलं लक्ष असेल. चला तर मग सुरुवात करूया. कलम 135चा पाया काय आहे, हे कलम मुळात काय सांगतं आणि कायद्याच्या पुस्तकात ते कुठे सापडतं हे आपण सगळ्यात आधी स्पष्ट करून घेऊया. तर हे कलम येतं भारतीय पुरावा कायद्याच्या साक्षीदारांविषयी या चॅप्टरमध्ये. याचं मुख्य काम काय, तर अशा साक्षीदाराला संरक्षण देणं जो केसचा पक्षकार नाही, म्हणजे तो वादी किंवा प्रतिवादी दोन्हीपैकी कोणीही नाही, तो फक्त एक तिसरा व्यक्ती आहे, एक त्रयस्थ साक्षीदार. आणि हे संरक्षण इतकं महत्त्वाचं का आहे तेच आपल्याला आज समजून घ्यायचंय. आता स्क्रीनवर बघा, या कलमातली ही सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? चला एका उदाहरणाने समजावून घेऊ.
समजा आणि ब यांच्यात एका जमिनीवरून कोर्टात केस सुरू आहे. क हा त्यांचा शेजारी आहे. आता असं म्हणतो की क ने त्याच्या स्वतःच्या घराची कागदपत्र कोर्टात सादर करावीत, पण क चा त्या वादाशी काहीच संबंध नाहीये. अशा वेळी कलम 135 क ला संरक्षण देतं. न्यायालय क ला त्याच्या मालकी हक्काची कागदपत्र म्हणजे टायटल डीड्स सादर करायला भाग पाडू शकत नाही. आणि इतकंच नाही तर असा कुठलाही कागद सादर करायला भाग पाडू शकत नाही ज्यामुळे क स्वतःच एखाद्या गुन्ह्यात अडकू शकतो. ठीक आहे, आता या कलमाला आपण थोडं बारकाईने बघूया, त्याचे एक एक घटक समजून घेऊया. म्हणजे या नियमाची रचना कशी आहे आणि ते नक्की कोणत्या शब्दांवर आधारलेलं आहे हे आपण उलगडून पाहूया. तर या कलमाचा सगळा पाया या 4 मुख्य शब्दांवर आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा शब्द आहे साक्षीदार जो पक्षकार नाही. म्हणजे हे संरक्षण फक्त आणि फक्त त्रयस्थ व्यक्तीसाठी आहे, केसमध्ये लढणाऱ्या वादी प्रतिवादीसाठी नाही. दुसरं मालकी हक्काचे दस्तावेज म्हणजे सोप्या भाषेत प्रॉपर्टी पेपर्स. तिसरं त्याला गुन्हेगार ठरवणे म्हणजे असा कोणताही कागद ज्यामुळे साक्षीदार स्वतःच अडचणीत येईल, त्याच्यावरच एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि चौथा एक खूप महत्त्वाचा अपवाद लेखी करार. याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. आता पाहूया की न्यायालय हे संरक्षण लागू करायचं की नाही हे कसं ठरवतं. यासाठी एक सिंपल लॉजिकल सिक्वेन्स वापरला जातो. कोर्ट जणू काही स्वतःलाच प्रश्न विचारतं. पहिला प्रश्न, साक्षीदार केसमध्ये पार्टी आहे का? उत्तर नाही असेल तरच पुढचा विचार केला जातो. दुसरा प्रश्न, जो कागद मागितला आहे तो प्रॉपर्टीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे का? तिसरा, त्या कागदामुळे साक्षीदार स्वतः गुन्हेगार ठरू शकतो का? आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, त्या साक्षीदाराने तो कागद सादर करण्याचा आधीच काही लेखी करार केला आहे का? या प्रश्नांच्या उत्तरांवरूनच ठरतं की त्याला संरक्षण मिळणार की नाही. आतापर्यंत आपण सगळी थिअरी पाहिली, पण खरं कोर्टात हे कलम कसं काम करतं? चला काही प्रॅक्टिकल उदाहरणं आणि महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय पाहूया, ज्यामुळे ही संकल्पना अजूनच स्पष्ट होईल. आपण मगाशी जे उदाहरण बघितलं होतं तिकडेच परत येऊया. आणि ब यांच्यात मालमत्तेचा वाद सुरू आहे. क हा त्यांचा शेजारी आहे, पण तो या केसमध्ये पार्टी नाही. आता कोर्टात अर्ज करतो की क ला त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीची कागदपत्र सादर करायला सांगा. आता न्यायालय काय करेल? न्यायालय सगळ्यात आधी बघेल की क हा या केसमध्ये पक्षकार आहे का? नाही. मग कलम 135 नुसार न्यायालय क ला त्याचे खाजगी कागदपत्र सादर करायला भाग पाडू शकत नाही. कायदा इथे क च्या हक्कांचं आणि त्याच्या प्रायव्हसीचं रक्षण करतो. ह्याच प्रिन्सिपलला अजून स्ट्रॉंग करणारी एक खूप महत्त्वाची केस आहे स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध श्यामलाल मोहनलाल चोक्सी. ह्या केसने स्वतःविरुद्ध साक्ष देण्यापासून मिळणारं जे संरक्षण आहे त्या मुद्द्याला अधोरेखित केलं. या महत्त्वाच्या निकालामध्ये कोर्टाने एक मूलभूत गोष्ट अगदी स्पष्ट केली. कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्याच विरोधात पुरावा देण्यासाठी किंवा साक्षीदार होण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही. हा आपला एक घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार आहे. कलम 135 बरोबर याच अधिकाराला कागदपत्रांच्या बाबतीत लागू करतं. म्हणजे तुम्ही मला माझ्याच विरुद्ध पुरावा द्यायला भाग पाडू शकत नाही. इतकं सोपं आहे हे. हे जे सगळं तत्व आहे ते एका लॅटिन मॅक्झिममध्ये म्हणजे कायदेशीर सूत्रामध्ये दडलेलं आहे. नेमो टेन्युटर से इप्सुम ॲक्युजारे. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे कोणीही स्वतःवर आरोप करण्यास बांधील नाही. पुन्हा एकदा सांगते, कोणीही स्वतःवर आरोप करण्यास बांधील नाही. कलम 135च्या संरक्षणाचा हाच आत्मा आहे, हाच गाभा आहे. पण एक प्रश्न पडतो की कायदा असं संरक्षण देतोच का? काय गरज आहे या नियमाची? चला आता आपण कलम 135चा उद्देश आणि त्याचं कायद्याच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे समजून घेऊया. ह्या कलमामागे खरं तर 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं, केसमध्ये सामील नसलेल्या त्रयस्थ व्यक्तींच्या हक्कांचं संरक्षण करणं. दुसरं, कोर्टाच्या प्रक्रियेचा कोणी गैरवापर करू नये हे बघणं. तिसरं, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याच्या अधिकाराचं पालन करणं. आणि चौथं, एका बाजूला पुराव्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तीचं स्वातंत्र्य या दोघांमध्ये बॅलन्स साधणं. थोडक्यात सांगायचं तर हे कलम निष्पक्षता आणि न्यायासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला आता येऊया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच परीक्षेच्या तयारीकडे. न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांमध्ये या कलमावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याची तयारी कशी करायची यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा,
प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम 135 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. मेन्स परीक्षेत आपण जे उदाहरण पाहिलं तसा एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर प्रश्न बनण्याची दाट शक्यता असते तो म्हणजे या कलमाचा अपवाद, लेखी करार. म्हणजे जर साक्षीदाराने स्वतः लेखी करार करून दिला असेल की तो कागदपत्र सादर करेल तर मात्र त्याला हे संरक्षण मिळत नाही. चला तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक 135. 2. मुख्य संकल्पना. पक्षकार नसलेल्या साक्षीदाराला त्याच्या मालकी हक्काचे किंवा त्याला स्वतःला गुन्हेगार ठरवणारे कागदपत्र सादर करायला भाग पाडता येत नाही. आणि 3. मुख्य अपवाद. जर त्याने तसा लेखी करार केला असेल तर. हे 3 मुद्दे जरी तुमच्या लक्षात राहिले तरी तुम्ही परीक्षेत उत्तम उत्तर लिहू शकाल. तर मग अशाच प्रकारे कायद्याची अवघड विषय सोपे करून समजून घेण्यासाठी आणि न्यायपालिका, APO व इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्षी अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम 136 समजून घेणार आहोत. यालाच डेरिव्हेटिव्ह प्रिव्हिलेज असंही म्हणतात. हा एक असा नियम आहे जो गोपनीय कागदपत्रांना एक विशेष प्रकारचं संरक्षण देतो. ज्युडिशियरी आणि APO परीक्षांसाठी तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग यातील बारकावे अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. हे एक वाक्य आहे ना, हेच कलम 136चा आत्मा आहे असं समजा. याचा अगदी सोपा अर्थ असा की एखाद्या कागदपत्राला जे कायदेशीर संरक्षण मिळतं ते फक्त त्याच्या मूळ मालकापुरतं मर्यादित नसतं. ते संरक्षण त्या कागदपत्रासोबतच प्रवास करतं, मग ते कागदपत्र कोणाच्याही ताब्यात असो. आजच्या या विश्लेषणात आपण ह्या 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. आपण आधी या कलमाची बेसिक माहिती घेऊ, मग त्याचे मुख्य घटक काय आहेत ते समजून घेऊ, ते प्रत्यक्षात कसं वापरलं जातं हे उदाहरणांसहित पाहू, आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून याची तयारी कशी करायची हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. यात आपण कलम 136ची अगदी पायाभूत संकल्पना काय आहे आणि त्याचा मूळ अर्थ काय होतो हे समजून घेऊया. लक्षात ठेवा, हे कलम नवीन भारतीय साक्ष अधिनियमाचा भाग आहे. जुन्या कायद्यामध्ये जे कलम 131 होतं त्याची जागा आता या कलमाने घेतली आहे. त्यामुळे नवीन कायद्यानुसार याचा अभ्यास करणं खूपच गरजेचं आहे. आता बघा, कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते. आपण याला एका सोप्या उदाहरणाने समजूया. समजा अ नावाच्या व्यक्तीकडे एक गोपनीय कागदपत्र आहे आणि ते सादर न करण्याचा त्याला कायदेशीर हक्क आहे. आता जर हेच कागदपत्र ब नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात गेलं तर तोच हक्क ब ला सुद्धा आपोआप मिळतो. म्हणजे ब ला ते कागदपत्र कोर्टात सादर करण्यासाठी कोणीही भाग पाडू शकत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत मूळ मालक म्हणजे अ स्वतः त्यासाठी संमती देत नाही. ठीक आहे, आता आपण या कलमाचे आवश्यक घटक किंवा ज्याला आपण इन्ग्रेडियंट्स म्हणतो त्यांचा अभ्यास करूया. यामुळे हे कलम आपल्याला आणखी स्पष्टपणे समजायला मदत होईल. हा तक्ता बघा, यातून आपल्याला कळतं की न्यायालय कलम 136 लागू करताना नक्की काय तपासतं. पहिली गोष्ट, ते कागदपत्र तिसऱ्याच व्यक्तीच्या ताब्यात असायला हवं. दुसरी गोष्ट, त्याचा मूळ मालक वेगळा असावा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मूळ मालकाला ते कागदपत्र सादर करायला नकार देण्याचा कायदेशीर विशेषाधिकार म्हणजे प्रिव्हिलेज असायला हवा. जर या 3 अटी पूर्ण झाल्या तरच चौथी गोष्ट लागू होते की ज्याच्याकडे ते कागदपत्र आहे त्यालाही ते सादर करण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही. आणि हो, एक अपवाद आहेच, जर मूळ मालकाने संमती दिली तर मात्र हा विशेषाधिकार संपतो. ही प्रक्रिया अगदी सरळ आणि तर्कशुद्ध आहे, नाही का? तो जो विशेषाधिकार आहे तो मूळ मालकाकडून थेट त्या व्यक्तीकडे जातो ज्याच्या ताब्यात ते कागदपत्र असतं. यालाच म्हणतात डेरिव्हेटिव्ह प्रिव्हिलेज. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर जो मूळ मालकाकडून डिराईव्ह झाला आहे किंवा मिळाला आहे. चला, आता ही संकल्पना आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहूया जे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. हे बघा, हे अगदी उत्तम उदाहरण आहे. वकील आणि अशिलामधला संवाद हा गोपनीय असतो आणि त्याला कायद्याचं संरक्षण असतं. आता जरी ती फाईल तिसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे मित्राकडे असली तरी त्यातील गोपनीयतेचं संरक्षण कायम राहतं. यालाच म्हणतात प्रिव्हिलेज ट्रॅव्हल्स विथ द डॉक्युमेंट. आता आपण या कलमाचा संबंध काही प्रस्थापित कायदेशीर सिद्धांत आणि महत्त्वाच्या खटल्यांशी जोडूया. यामुळे काय होईल तर तुमच्या उत्तरांना अधिक वजन प्राप्त होईल.
हा एक अत्यंत महत्त्वाचा इंग्लिश खटला आहे ज्याने ह्या डेरिव्हेटिव्ह प्रिव्हिलेजच्या सिद्धांताला जागतिक स्तरावर एक ओळख दिली. जरी हा खटला भारताबाहेरचा असला तरी यातली तत्त्व भारतीय कायद्यातही प्रमाण मानली जातात. या खटल्याचा हाच तर सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष होता. याचा अर्थ काय? तर विशेषाधिकार हा दस्तऐवजाशी जोडलेला असतो, तो कोणाच्या ताब्यात आहे याच्याशी नाही. ताबा बदलला म्हणून संरक्षणाचं कवच तुटत नाही. ह्या केसमध्ये न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं की कायदेशीर विशेषाधिकार हा ॲब्सल्यूट असतो, म्हणजे निरपेक्ष असतो. एखादं कागदपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेलं म्हणून त्याचं महत्त्व किंवा त्याचं संरक्षण कमी होत नाही. हे एक लॅटिन मॅक्झिम आहे, म्हणजे एक कायदेशीर सूत्र जे कलम 136चा उद्देश अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. सोप्या भाषेत, जर कायदा तुम्हाला मूळ मालकाकडून गोपनीय कागदपत्र मिळवण्यापासून रोखत असेल तर तुम्ही तेच कागदपत्र तिसऱ्या व्यक्तीकडून मिळवून कायद्याला बगल देऊ शकत नाही. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा बदल लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जुन्या भारतीय पुरावा कायद्यात म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हीच तरतूद कलम 131 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमात ती कलम 136 अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. कोणत्याही कलमाचा उद्देश समजून घेतला ना की मुख्य परीक्षेत उत्तरं लिहायला खूप सोपं जातं. कलम 136चा मुख्य हेतू काय आहे? तर गोपनीयतेचं रक्षण करणं आणि कायदेशीर प्रक्रियेचा कुणी गैरवापर करू नये हे पाहणं. चला, आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही सगळी माहिती परीक्षेसाठी कशी वापरायची? परीक्षेसाठी हे नक्की लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये डेरिव्हेटिव्ह प्रिव्हिलेज कोणत्या कलमात आहे असा थेट प्रश्न येऊ शकतो. उत्तर काय? कलम 136. मेन्समध्ये तुम्हाला वकील आणि अशिलाच्या फाईलचं उदाहरण देऊन एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही संकल्पना उदाहरणासहित पक्की लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधी पटकन उजळणी करण्यासाठी हे 4 मुद्दे नक्की लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक 136. 2. मुख्य संकल्पना प्रिव्हिलेज कागदपत्रासोबत प्रवास करतो. 3. महत्त्वाचा खटला आर विरुद्ध डर्बी. आणि 4. हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा जे तुम्हाला या कलमावरचा कुठलाही प्रश्न सोडवायला मदत करेल. तुमच्या उत्तरात हे वाक्य लिहिलं तर त्याचा निश्चितच एक चांगला प्रभाव पडेल. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधला एक खूपच महत्त्वाचा सेक्शन कलम 137 यावर एकदम सविस्तरपणे बोलणार आहोत. आता एक विचार करा. समजा कोर्टात एका साक्षीदाराला असा काही प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर दिलं तर तो स्वतःच गुन्हेगार ठरू शकतो. मग काय? त्याला उत्तर द्यायला भाग पाडले पाहिजे का? हा एक मोठा कायदेशीर पेच आहे नाही का? आणि याचंच उत्तर आपल्याला मिळणार आहे कलम 137 मध्ये. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी साक्षीदारासमोरचा हा पेच प्रसंग काय आहे ते पाहू. मग कलम 137चा सोप्या भाषेत अर्थ समजून घेऊ. ते प्रत्यक्षात कसं काम करतं, त्याचा घटनात्मक संदर्भ काय आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, साक्षीदारासमोरील पेच प्रसंग आणि कलम 137ची ओळख. तर आज आपण डिस्कस करतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 137. हे कलम साक्षीदारांच्या तपासणी या चॅप्टर 10 मध्ये येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. कारण या कलमात सांगितलंय की जेव्हा साक्षीदाराला असा प्रश्न विचारला जातो ज्यामुळे तो स्वतः अडचणीत येऊ शकतो, तेव्हा काय करायचं. ठीक आहे, चला तर मग पुढच्या भागाकडे वळूया. आता आपण बघूया की या कलमात कायद्याच्या भाषेत नेमकं काय लिहिलंय आणि त्याचा अर्थ काय होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ एकदम सरळ आहे. कोणताही साक्षीदार या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मीच फसेन असं कारण देऊन उत्तर द्यायला नकार देऊ शकत नाही. त्याला उत्तर द्यावंच लागेल. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे उत्तर द्यायला त्याला भाग पाडला आहे त्या उत्तराच्या आधारावर त्याला अटक करता येणार नाही किंवा त्याच्यावर कोणताही खटला चालवता येणार नाही. या कलमाचे आपण 3 मुख्य भाग करू शकतो. पहिला आहे उत्तर देण्याची सक्ती, म्हणजे साक्षीदार उत्तर द्यायला नकार देऊच शकत नाही. दुसरा मुद्दा आहे प्रश्नाची प्रासंगिकता, म्हणजे हा नियम फक्त खटल्याशी संबंधित रेलेव्हंट प्रश्नांनाच लागू होतो, कुठल्याही प्रश्नाला नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संरक्षण, म्हणजेच त्याने दिलेल्या उत्तराच्या आधारे त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
मग कोर्टात हे सगळं कसं घडतं ते बघूया. सगळ्यात आधी एक रेलेव्हंट प्रश्न विचारला जातो. आता त्याचं उत्तर दिल्यावर साक्षीदार स्वतःच अडचणीत येऊ शकतो. तरीही त्याला उत्तर देण्यास भाग पाडलं जातं. मग तो उत्तर देतो आणि फायनली त्याला त्या उत्तराच्या आधारे कारवाईपासून संरक्षण म्हणजे इम्युनिटी मिळते. अशी ही पूर्ण प्रोसेस आहे. चला, आता थेअरी तर समजली, पण हे कलम प्रत्यक्षात कसं लागू होतं? काही उदाहरणं आणि केस लॉच्या मदतीने हे समजून घेऊया. एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. समजा एक चोरीची केस चालू आहे आणि एका साक्षीदाराला विचारलं, चोरीचा माल कुठे ठेवलाय? आता गंमत बघा, या साक्षीदाराला ते ठिकाण माहीत आहे. का? कारण तो स्वतः त्या चोरीमध्ये सामील होता. मग आता काय होणार? इथेच तर कलम 137 लागू होतं. त्या साक्षीदाराला उत्तर द्यावंच लागेल, तो टाळू शकत नाही. पण त्याने उत्तर दिल्यानंतर, म्हणजे त्याने एक प्रकारे गुन्ह्याची कबुली दिल्यानंतरही केवळ त्या उत्तराच्या आधारावर त्याच्यावर नवीन केस दाखल करता येणार नाही. याला म्हणतात कंपल्शन टू आन्सर प्लस प्रोटेक्शन फ्रॉम प्रॉसिक्युशन. यावर एक खूप महत्त्वाचा लँडमार्क जजमेंट आहे, नंदिनी सतपथी विरुद्ध PL दानी. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचा जो हक्क आहे तो आरोपी आणि साक्षीदार यांच्यासाठी वेगळा वेगळा आहे. कोर्टाने म्हटलं की साक्षीदाराला उत्तर द्यायला भाग पाडता येतं, पण सोबतच त्याला संरक्षणही द्यावं लागतं. ठीक आहे, चला तर मग आता या कलमाचा घटनात्मक आणि इतर कायदेशीर तरतुदींशी काय संबंध आहे तेही थोडं समजून घेऊया. कायद्यात एक महत्त्वाचं लॅटिन सूत्र आहे, नीमो टेनिटस से इप्सम अक्युसारे. याचा सरळ अर्थ आहे, कुणालाही स्वतःवर आरोप करायला भाग पाडता येणार नाही. आता आपलं कलम 137 जे आहे ते ह्या तत्वाला थोडंसं बदलतं. ते म्हणतं, तुम्हाला उत्तर तर द्यावं लागेल, पण त्याचवेळी तुमच्यावर कारवाई होणार नाही असं सांगून ते एक बॅलन्स साधतं. एक गोष्ट लक्षात घ्या, ही तरतूद काही पूर्णपणे नवीन नाहीये. जो आपला जुना कायदा होता, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872, त्याच्या कलम 132 मध्ये हेच तत्व होतं. आता नवीन कायद्यात म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तेच तत्व कलम 137 म्हणून आलं आहे. म्हणजे मूळ संकल्पना तीच राहिली आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, साक्षीदार आणि आरोपी यांच्या हक्कांमधला फरक. बघा, कलम 137 नुसार साक्षीदाराला उत्तर द्यावंच लागतं, पण त्याला प्रोटेक्शन मिळतं. याच्या अगदी उलट आपल्या राज्यघटनेच्या आर्टिकल 20(3) नुसार आरोपीला शांत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला बांधील नाही. हा फरक परीक्षेसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. चला, आता आपण येतोय आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, खास करून ज्युडिशरी आणि APO परीक्षांच्या तयारीसाठी. कलम 137 जे संरक्षण देतं त्याला एक मोठा अपवाद आहे. तो म्हणजे जर साक्षीदाराने उत्तर देण्याच्या सक्तीखाली असताना मुद्दाम खोटी माहिती दिली, म्हणजे खोटी साक्ष दिली, तर मात्र त्याला हे संरक्षण मिळणार नाही. अशावेळी त्याच्यावर खोटी साक्ष दिल्याबद्दल, ज्याला आपण पर्जरी म्हणतो, त्यासाठी खटला चालवला जाऊ शकतो. परीक्षेसाठी काही टिप्स लक्षात घ्या. प्रिलिम्समध्ये तुम्हाला सरळ सरळ सेक्शन नंबर किंवा त्याचा मूळ सिद्धांत विचारला जाऊ शकतो. मेन्समध्ये हमखास एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो, ज्यात साक्षीदाराची अशीच काहीशी अडचण दाखवली असेल. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कलम 137 आणि आर्टिकल 23 यातला फरक सांगा असं नक्कीच विचारलं जाऊ शकतं. चला, तर मग एक फटाफट रिव्हिजन करूया. 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. एक, सेक्शन नंबर आहे 137 भारतीय साक्ष अधिनियम 2023. 2, मूळ संकल्पना काय आहे? उत्तर देण्याची सक्ती अधिक कारवाईपासून संरक्षण. आणि 3, परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल 23 सोबत असलेला याचा फरक. ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या अशाच सखोल तयारीसाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. आणि आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूपच महत्त्वाचं कलम बघणार आहोत. हे कलम सह आरोपीच्या साक्षीबद्दल बोलतं. आणि हो, ज्युडिशियरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीने तर हे कलम समजून घेणं फारच गरजेचं आहे. चला तर, हा विषय एका सोप्या प्रॅक्टिकल प्रश्नानं समजून घेऊया. विचार करा की समजा एका चोरानं त्याचा गुन्हा कबूल केला आणि तो म्हणाला की मी माझ्या साथीदारांविरुद्ध साक्ष देतो. तर मग फक्त त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या साक्षीवरून त्याच्या बाकीच्या साथीदारांना शिक्षा होऊ शकते का? काय वाटतं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडणार आहे कलम 120 मध्ये. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा सह आरोपी म्हणजे अकम्प्लिस असतो तरी कोण. बघा, कायद्याच्या भाषेत सह आरोपी म्हणजे अशी व्यक्ती जी एखाद्या गुन्ह्यामध्ये जाणून बुजून, स्वेच्छेने आणि समान हेतूनं सहभागी झालेली असते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर तो त्या गुन्ह्यातला एक पार्टनर असतो.
ठीक आहे, आता कायद्यात नेमकं काय लिहिलंय ते बघूया. कलम 120 काय म्हणतं? तर सहआरोपी हा आरोपी व्यक्तीविरुद्ध एक सक्षम साक्षीदार असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जर एखादा दोषसिद्धी सहआरोपीच्या असत्यापित साक्षीवर आधारित असेल तर ती बेकायदेशीर नाही. याचा अर्थ काय झाला? याचा सरळ अर्थ असा आहे की कायद्याने सहआरोपीच्या साक्षीला एक मजबूत कायदेशीर आधार दिलाय, म्हणजे तो साक्ष देऊ शकतो आणि त्याच्या साक्षीवर दिलेली शिक्षा बेकायदेशीर ठरत नाही. हे कलम समजून घेण्यासाठी आपल्याला यातले 3 महत्त्वाचे शब्द किंवा घटक समजून घ्यावे लागतील. पहिला आहे सक्षम साक्षीदार. म्हणजे काय? तर तो साक्ष देऊ शकतो, तो पात्र आहे. दुसरा शब्द आहे स्वीकारार्ह साक्ष. म्हणजे कोर्ट त्याची साक्ष ग्राह्य धरू शकतं, एक्सेप्ट करू शकतं. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे पुष्टीकरण, किंवा ज्याला आपण इंग्रजीत करोबोरेशन म्हणतो. याचा अर्थ होतो त्याच्या साक्षीला सपोर्ट करणारा, दुजोरा देणारा एखादा स्वतंत्र पुरावा. आता बघूया की कोर्टात नक्की काय होतं. समजा एका सहआरोपीने साक्ष दिली तर प्रोसेस कशी चालते? पहिलं म्हणजे तो साक्ष देतो. ठीक आहे, मग कोर्ट ती साक्ष स्वीकारतं. पण इथून पुढे एक महत्त्वाची गोष्ट घडते. कोर्ट एक नियम वापरतं. त्याला म्हणतात विवेकाचा नियम, म्हणजे रूल ऑफ प्रुडेन्स. आणि ह्या नियमानुसार कोर्ट फक्त त्याच्या बोलण्यावर अवलंबून राहत नाही, तर त्याच्या साक्षीला दुजोरा देणारा काही स्वतंत्र पुरावा आहे का हे शोधतं. आणि हे सगळं तपासल्यावरच शिक्षेबद्दलचा निर्णय घेतला जातो. तमा इथे 2 गोष्टी आहेत ज्यामधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक आहे कायद्याचा नियम, रूल ऑफ लॉ, आणि दुसरा आहे विवेकाचा नियम, रूल ऑफ प्रुडेन्स. कायद्याचा नियम काय म्हणतो? तो म्हणतो की फक्त सहआरोपीच्या साक्षीवर शिक्षा दिली तरी ती इल्लीगल नाही. पण प्रॅक्टिसमध्ये कोर्ट काय वापरतं? विवेकाचा नियम. हा नियम म्हणतो की अरे थांबा, सहआरोपीच्या साक्षीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्याच्या साक्षीला सपोर्ट करणारा स्वतंत्र पुरावा हवाच. हे एक प्रकारे सावधगिरी आहे. चला, आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्या चोरांच्या केसकडे परत येऊया. समजा 4 चोर आहेत, त्यातल्या एकाला पोलिसांनी पकडलं. आता तो स्वतःला वाचवण्यासाठी सरकारी साक्षीदार बनायला तयार होतो आणि बाकीच्या तिघांची नावं सांगतो. तर कायदा म्हणतो की त्याची साक्ष ॲडमिसिबल आहे, म्हणजे स्वीकारार्ह आहे. पण कोर्ट काय करेल? कोर्ट फक्त त्याच्या सांगण्यावरून बाकी तिघांना शिक्षा देणार नाही. कोर्ट बघेल की याच्या बोलण्याला पुष्टी देणारा, म्हणजे कोरॉबरेट करणारा दुसरा काही पुरावा आहे का? जसं की चोरी केलेला माल त्यांच्याकडून मिळाला का, किंवा कोणीतरी त्यांना एकत्र पाहिलं होतं का, हे सगळं तपासलं जाईल. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा लँडमार्क खटला आहे, रामेश्वर विरुद्ध राजस्थान सरकार. हा खटला लक्षात ठेवायलाच हवा. सुप्रीम कोर्टच्या या निर्णयाने सहआरोपीच्या साक्षीबद्दलचे अनेक नियम अगदी स्पष्ट केले आहेत. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गोष्ट अगदी स्पष्ट केली. मुद्दा हा होता की हे जे कोरॉबरेशन आहे, म्हणजे पुष्टीकरण, हा कायद्याचा बंधनकारक नियम आहे की विवेकाचा? तर कोर्टानं सांगितलं की हे बघा, पुष्टीकरण हा कायद्याचा अनिवार्य नियम नाही आहे, तर तो एक विवेकाचा नियम आहे, एक ज्युडिशियल प्रॅक्टिस आहे. म्हणजे न्यायालय सावधगिरी म्हणून, प्रिकॉशन म्हणून स्वतंत्र पुरावा मागतं. इथे कायदेशीर सूत्र अगदी चपखल बसतं. एव्हिडन्स मस्ट बी वेड, नॉट काउंटेड. म्हणजे पुरावा मोजायचा नसतो, तर तो तोलायचा असतो. याचा अर्थ किती लोक साक्षी देतात हे महत्त्वाचं नाही, तर त्या साक्षीत किती दम आहे, किती विश्वासार्हता आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि सहआरोपीच्या साक्षीला नेहमीच कमकुवत पुरावा मानलं जातं. का? कारण तो स्वतःला वाचवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी खोटं बोलू शकतो. म्हणूनच कोर्ट त्याची साक्ष खूप काळजीपूर्वक तपासतं. एक गोष्ट परीक्षेसाठी लक्षात ठेवा. ही जी तरतूद आहे ते जुन्या कायद्यात, म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये कलम 133 मध्ये होती. आता नवीन कायद्यात, म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तीच तरतूद आपल्याला कलम 120 मध्ये सापडते. सो सेक्शन नंबर बदलला आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? सहआरोपीच्या साक्षीचं एव्हिडेन्शरी व्हॅल्यू काय आहे? तर बघा, ती कोर्टात ॲडमिसिबल म्हणजे स्वीकार्य आहे, पण तिचं स्वरूप कमकुवत मानलं जातं. त्यामुळे कोर्ट नेहमी सावधगिरी आणि विवेकाचा वापर करतं. आणि म्हणूनच पुष्टीकरणाशिवाय, म्हणजे करॉबोरेशनशिवाय फक्त त्याच्या साक्षीवर कोणाला शिक्षा देणं असुरक्षित मानलं जातं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघूया. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो, किंवा सहआरोपी सक्षम साक्षीदार असतो का, असा सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मेन्समध्ये तिथे तुम्हाला एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस दिली जाईल आणि विचारलं जाईल की करोबोरेशनच्या नियमानुसार इथे शिक्षा होईल की नाही. आणि हो, रूल ऑफ लॉ विरुद्ध रूल ऑफ प्रुडन्स यावर एक शॉर्ट नोट लिहा. हा तर एक खूप कॉमन प्रश्न आहे. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. कलम सेक्शन 120B SA 2023.
2. मूळ संकल्पना म्हणजे सहआरोपी हा सक्षम साक्षीदार आहे, पण करॉबोरेशनशिवाय शिक्षा देणं असुरक्षित आहे. आणि 3. सर्वात महत्त्वाचं तत्व ते म्हणजे विवेकाचा नियम म्हणजेच रूल ऑफ प्रुडन्स. तर ह्यावरून आपल्याला काय समजतं? कायदा जरी एका डागाळलेल्या किंवा संशयास्पद स्रोताकडून आलेला पुरावा स्वीकारत असला तरी न्यायव्यवस्था त्याची किती काळजीपूर्वक आणि विवेकबुद्धीने तपासणी करते हे महत्त्वाचं आहे. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या अशाच सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय पुरावा कायद्यातील एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या कलमावर बोलणार आहोत. कलम 139. न्यायालयात एखाद्या केसचा निकाल हा साक्षीदारांच्या संख्येवर अवलंबून असतो का, की त्यामागे काही वेगळं तत्व आहे? हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या या डिस्कशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते बघूया. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे सेक्शनच्या इंट्रोडक्शनपासून सुरुवात करू. मग त्याची मुख्य तत्व काय आहेत ते समजून घेऊ. कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं हे केस लॉच्या मदतीने पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे यावरही लक्ष देऊ. चला तर मग सुरू करूया. ओके, तर सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटने, कलम 139ची ओळख. हे कलम म्हणजे साक्षीदारांच्या पुराव्याचं मूल्यांकन कसं करावं याचा पाया आहे. तर हे कलम आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मधलं आणि हे येतं चॅप्टर 9 मध्ये, जो साक्षीदारांबद्दल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी किंवा एपीओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सेक्शन खूपच जास्त महत्त्वाचा आहे. यावर हमखास प्रश्न विचारले जातात. बघा, कायद्यात काय लिहिलंय ते अगदी सरळ आणि सोपं आहे. कोणतेही तथ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकरणात साक्षीदारांची कोणतीही विशिष्ट संख्या आवश्यक असणार नाही. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्टाला कुठलाही गुन्हा सिद्ध करण्यासाठी 5, 10 किंवा 20 साक्षीदारच पाहिजेत असं काही नाही. अगदी एकच, पण विश्वासार्ह साक्षीदार असेल तरी त्याची साक्ष पुरेशी ठरू शकते. ठीक आहे, जर साक्षीदारांची संख्या महत्त्वाची नाही, मग नक्की काय महत्त्वाचं आहे? हाच तर या सेक्शनचा आत्मा आहे. चला, यामागचं तत्व समजून घेऊया. हे तत्व आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, म्हणजे संख्येपेक्षा गुणवत्ता श्रेष्ठ. हे एक गोल्डन रूल आहे, लक्षात ठेवा. पुरावा हा तोलला जातो, मोजला जात नाही. याचा अर्थ खूप खोल आहे. कोर्ट हे बघत नाही की किती लोक एकच गोष्ट सांगतायत, तर कोर्ट हे बघतं की जी गोष्ट सांगितली जातीये ती किती खरी आहे, किती विश्वासार्ह आहे. आता ही जी 4 तत्व आहेत ना, ती एकमेकांशी जोडलेली आहेत. पहिलं, कायद्याला संख्येची गरज नाही. दुसरं, कारण कायद्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच तिसरं तत्व येतं सिंगल विटनेस रूल, म्हणजे एकच पण पक्का विश्वासार्ह साक्षीदार असेल तर तो शिक्षेसाठी पुरेसा ठरू शकतो. आणि हे सगळं ठरवणार कोण? तर चौथं तत्व न्यायालय. न्यायालयच आपल्या न्यायिक अधिकारात ठरवतं की पुरावा किती पुरेसा आहे. बरं, हे सगळं झालं थिअरी, पण प्रत्यक्षात कोर्टात हे कलम कसं वापरलं जातं? चला, हे समजून घेऊया एका उदाहरणाने आणि सुप्रीम कोर्टाच्या एका खूप महत्त्वाच्या निकालाने. चला, एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा एक गुन्हा घडलाय. तिथे एकच साक्षीदार आहे ज्याने सगळं अगदी डोळ्यांनी स्पष्ट पाहिलंय आणि तो कोर्टात येऊन न अडखळता न बदलता सगळं सांगतो. आता दुसरीकडे 5 साक्षीदार आहेत, पण प्रत्येकजण वेगळं काहीतरी सांगतोय. त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नाही, ते स्वतःच गोंधळलेले आहेत. आता तुम्हीच सांगा, कोर्ट कोणावर विश्वास ठेवेल? अर्थात त्या एका विश्वासार्ह्या साक्षीदारावर. हेच आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. आता आपण बोलूया एका लँडमार्क केसबद्दल, वडिवेलू थेवर विरुद्ध मद्रास राज्य. हा केस लॉ इतका महत्त्वाचा आहे की सेक्शन 139चा अभ्यास याच्याशिवाय अपूर्ण आहे. या निकालाने साक्षीदारांच्या पुराव्याकडे कसं बघावं याची दिशा ठरवली. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने साक्षीदारांचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं, जे खूपच महत्त्वाचं आहे. पहिला प्रकार, पूर्णपणे विश्वासार्ह म्हणजे होली रिलायबल. यांच्या साक्षीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो आणि फक्त त्यांच्याच साक्षीच्या आधारावर शिक्षा होऊ शकते. दुसरा प्रकार, याच्या अगदी उलट, पूर्णपणे अविश्वसनीय म्हणजे होली अनरिलायबल. यांची साक्ष कोर्ट सरळ सरळ नाकारून देतं. आणि तिसरा, जो थोडा ट्रिकी आहे, तो म्हणजे अंशतः विश्वासार्ह किंवा पार्टली रिलायबल. यांची साक्ष खरी असू शकते, पण तिला इतर पुराव्यांची म्हणजे करॉबरेशनची गरज असते. एकट्याच्या साक्षीवर शिक्षा देता येत नाही. या संपूर्ण नियमामागे एक कायदेशीर विचार आहे, एक शहाणपण आहे, आणि ते एका लॅटिन मॅक्झिममध्ये खूप सुंदरपणे मांडलं आहे. ही लॅटिन मॅक्झिम आहे टेस्टिमोनिया पोंडेरांडा सुंड नॉन न्युमेरँडा. याचा सोपा अर्थ तोच आहे जो आपण आत्तापर्यंत बोलत आलो आहोत. पुरावा तोलला पाहिजे, मोजला नाही. खरं तर हे एक वाक्य म्हणजे संपूर्ण कलम 1339चं सार आहे. चला, आता आपण थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलूया.
जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पुढचे काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, विशेषतः नवीन कायद्याच्या संदर्भात. ही एक व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मधलं सेक्शन 139चं जे तत्व आहे ते आता नवीन आलेल्या भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये सुद्धा कायम ठेवण्यात आलं आहे. फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. आता तो आहे सेक्शन 103. तर परीक्षेसाठी हा नवीन सेक्शन नंबर लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता एक प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो आणि हा एक कॉमन गैरसमज आहे, तो म्हणजे काय सेक्शन 139 मध्ये काही शिक्षा सांगितली आहे? याचं उत्तर आहे अजिबात नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेक्शन 139 हा एक प्रक्रियात्मक नियम आहे, तो काही गुन्हा नाहीये. इट्स अ रूल ऑफ एव्हिडन्स. तो कोर्टाला फक्त मार्गदर्शन करतो की पुराव्याचं मूल्यांकन कसं करायचं. त्यामुळे यात शिक्षेचा प्रश्नच येत नाही. ओके, आता फायनल एक्झाम टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर किंवा त्याचं मूळ तत्व विचारलं जाऊ शकतं. मेन्समध्ये तुम्हाला एका साक्षीदारावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो किंवा पुरावा तोलला जातो, मोजला जात नाही यावर शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला वडिवेलू थेवर केस आणि त्यातील साक्षीदारांच्या वर्गीकरणावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तर मग आता आपण या सगळ्या चर्चेचा शेवट करूया एका क्विक रिव्हिजनने, जेणेकरून आज आपण जे काही शिकलो त्यातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात राहतील. रिव्हिजनसाठी फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, सेक्शन 139 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872. दुसरं, याचं मूळ तत्व काय? पुराव्याची गुणवत्ता संख्येपेक्षा महत्त्वाची आहे. तिसरं, महत्त्वाचा केस लॉ कोणता? वडिवेलू थेवर विरुद्ध मद्रास राज्य. आणि चौथं, परीक्षेसाठी महत्त्व, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचं. ज्युडिशरी, एपीओ आणि कायदेशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच महत्त्वाच्या कायदेशीर विषयांवरील विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.